स्तर तक हम उनकी प्रतियोगिता आयोजित कर रही। यह एक बहुत महत्वपूर्ण कार्य महाराष्ट्र राज्य हिंदी अध्यापक संघ के द्वारा हम किए कर रहे हैं। हमारे माननीय अध्यक्ष महोदय, सचिव महोदय के नेतृत्व में आज साथ ही साथ हम जो है हमने हमारे हिंदी प्रेमी अध्यापकों के लिए हमने काव्य पाठ का आयोजन किया, जो जिसमें राज्य के सभी हिंदी प्रेमी प्राध्यापक गण ने जो है सहभाग दिया। हम विभिन्न स्तर पर काव्य सम्मेलन का आयोजन कर रहे हैं हमारे संघ के माध्यम से। महत्वपूर्ण यहाँ पर जो है हर अवसर पर, ऐसा कोई भी अवसर नहीं है, चाहे वो हिंदी दिवस हो, चाहे किसी साहित्यकार की जयंती हो या किसी दिन विशेष के अवसर पर, हम लोग यहाँ पर व्याख्यान आयोजित करते हैं। और सबसे महत्वपूर्ण बात तो यह है कि हमने लगभग सभी विभागों में, सभी जिला कार्यकारिणी के द्वारा, सभी विभागों के द्वारा हमने यहाँ पर व्याख्यान माला आयोजित की गई, जिसमें हिंदी साहित्य के महान विद्वान हमारे बीच में उपस्थित हुए और उन्होंने हमें लाभान्वित किया, जिसमें हमने अंतर्राष्ट्रीय स्तर पर भी हमने आयोजन किया हमारे संघ के द्वारा। ये बहुत ही महत्वपूर्ण जो है कार्य यहाँ पर हमारे महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालय अध्यापक संघ के द्वारा निरंतर किया जा रहा है। मुझे बहुत हमारे आदरणीय वक्तागण को बताने के लिए, अतिथिगण को बताते हुए मुझे बहुत अधिक हर्षोल्लास के साथ में मुझे बताते हुए मुझे बहुत ज्यादा खुशी हो रही है कि निरंतर हम जो है हमारे इस कनिष्ठ महाविद्यालय हिंदी अध्यापक संघ के द्वारा माध्यम से हम हिंदी के प्रचार प्रसार के साथ साथ जो है निरंतर हम कार्य कर रहे हैं। और आज जिस प्रकार से यह आयोजन किया जा रहा है, जिसमें हमारे भारतीय संविधान की विशेषता का वर्णन यहाँ पर बताने के लिए हमारे आज जो ये कार्यक्रम आयोजन किया गया है, हम सभी आप माननीय वक्तागण, माननीय अतिथिगण, आपके मार्गदर्शन का हम लाभ उठाएंगे, ऐसी मैं अपेक्षा करता हूं। धन्यवाद। बहुत बहुत धन्यवाद आदरणीय जावेद सर जी। महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालय हिंदी अध्यापक संघ की विभिन्न गतिविधियों को आपने आज के मान्यवर जी के सामने रखा, साथ ही श्रोतागणों के सामने रखा। सचमुच महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालय हिंदी अध्यापक संघ आदरणीय डॉक्टर मिलिंद कांबळे जी के नेतृत्व में सफलता की ओर अग्रसर हो रहा है, और ये हम सभी के लिए बहुत ही सराहनीय और गर्व की बात है। और इसी श्रृंखला में आज का ये व्याख्यान, जिसके व्याख्याता आदरणीय माननीय मानव कांबळे जी उपस्थित है, और आपका परिचय देने के लिए मैं निमंत्रित करता हूँ महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालय हिंदी अध्यापक संघ के सचिव आदरणीय प्राध्यापक रेवनाथ कर्डिले जी। आप आइए और आदरणीय माननीय मानव कांबळे जी का परिचय यहाँ पर रखें। आदरणीय कर्डिले जी। धन्यवाद विशेष सचिव जी। सभी से विनती है कि अपना आवाज म्यूट कीजिए। सभी अध्यापक गणों से विनती है कि अपना आवाज म्यूट कीजिए। धन्यवाद। सबसे पहले आज के कार्यक्रम के वक्ता आदरणीय मानव जी कांबळे सर जी का मैं स्वागत करता हूं, और उसके साथ साथ इस वेबिनार में उपस्थित प्रहार संगठन की राज्य सह सचिव आदरणीय दत्ता भोसले जी का भी इस वेबिनार में स्वागत करता हूं। CNI महाराष्ट्र न्यूज चैनल के ब्यूरो चीफ जो इस वेबिनार में उपस्थित है, आदरणीय राजेंद्र वाकसूरे सर जी का भी मैं इस वेबिनार में स्वागत करता हूं। जो भी जिम्मेदारी मुझ पर यहाँ पर सौंपी है, आदरणीय मानव जी कांबळे सर जी का परिचय। वैसे तो इतने कम समय में, सीमित शब्दों में उनका परिचय देना नामुमकिन है, लेकिन फिर भी मैं यहाँ पर कम शब्दों में संक्षिप्त में उनका परिचय देने की कोशिश करता हूं। आज के प्रमुख वक्ता
आदरणीय मानवजी कांबळे सर जी नागरिक सुरक्षा हक्क समिति के अध्यक्ष हैं। जागृति अपंग संगठना जो मानने चलाई जा रही है उनके भी वे अध्यक्ष हैं। स्वराज अभियान के महाराष्ट्र राज्य के भी अध्यक्ष हैं। महात्मा फुले अपंग प्रशिक्षण केंद्र के वे संस्थापक अध्यक्ष हैं। इस प्रशिक्षण केंद्र में हर साल 35 से 40 विकलांग व्यक्ति प्रशिक्षण लेते हैं। अब तक लगभग 9 से 10 हजार विकलांग व्यक्ति को प्रशिक्षण देकर रोजगार उपलब्ध करा के दिया है। उनको उनका घर बसाने का काम आदरणीय मानवजी कांबळे सर जी ने किया है। झुग्गी झोपड़ी वालों के लिए संघर्ष करके उन्हें न्याय दिलाने के लिए हमेशा आदरणीय मानवजी कांबळे सर जी प्रयत्नशील रहते हैं। कामगारों के लिए उनके न्याय हक के लिए हमेशा आदरणीय मानव कांबळे सर जी काम करते हैं। असंगठित मजदूरों के हक के लिए उन्हें न्याय दिलाने के लिए आदरणीय कांबळे सर जी हमेशा प्रयत्नशील रहते हैं। जो घर काम करने वाली महिलाएं हैं उनको भी न्याय दिलाने के लिए वे हमेशा प्रयत्नशील रहते हैं। विशेष करके विकलांग जो लोग हैं उनके लिए उनका योगदान महत्वपूर्ण है। नर्मदा बचाओ समिति की प्रणेता आदरणीय मेघा पाटकर जी के साथ आदरणीय मानवजी कांबळे सर जी काम करते हैं। उन्हें अनेक राज्य स्तरीय तथा राष्ट्रीय पुरस्कारों से सम्मानित किया गया है। पिंपरी चिंचवड में और महाराष्ट्र में जहां पीड़ा वहां आदरणीय मानव कांबळे जी का लड़ा, यह सूत्र तय है। जहां पीड़ा वहां आदरणीय मानव कांबळे सर जी का लड़ा, यह सूत्र हमेशा तय रहता है। ऐसी महान हस्ती हमें आज लाभान्वित हुई है। मैं फिर एक बार आदरणीय मानव कांबळे सर जी का स्वागत करता हूं और मेरी वाणी को विराम देता हूं। धन्यवाद। बहुत बहुत धन्यवाद आदरणीय प्राध्यापक रेवण कर्डिले जी। आपने आज के प्रमुख अतिथि एवं वक्ता आदरणीय मानव कांबळे जी का परिचय दिया। सचमुच अभी आपने जो संक्षेप में परिचय दिया है वह सुनकर ऐसा लग रहा है कि आज बहुत कुछ हमें सुनने को मिलने वाला है और हम सभी प्रतीक्षा कर रहे हैं कि यह कब अपना व्याख्यान शुरू करे। तो बिना समय गवाए मैं आदरणीय माननीय मानव कांबळे जी को निवेदन करता हूं कि आप अपना वीडियो ऑडियो ऑन करें और सभी उपस्थित मान्यवरों को अपनी वाणी से मंत्रमुग्ध करें। आदरणीय माननीय मानव कांबळे जी, आपका हार्दिक स्वागत और अभिनंदन। आप अपना वीडियो और माइक ऑन कीजिए और अपनी वाणी को आरंभ कीजिए। आज के प्रमुख अतिथि, आप तक मेरी आवाज आ रही है तो कृपया आप मंच पर आइए। मैं तो सुन रहा हूँ। जी जी बिल्कुल, आप अपना वीडियो और ऑडियो ऑन कीजिए और अपनी वाणी को आरंभ कीजिए। हम सभी बेकरार है आपकी वाणी को सुनने के लिए। जी, आपका स्वागत है। जी, आपकी आवाज नहीं पहुंच रही हम तक। जी, आपका माइक अभी म्यूट हो चुका है। मैं सुन रहा हूँ। आपको मेरी आवाज आ रही है? जी बिल्कुल, आपकी वीडियो और ऑडियो सुनाई दे रही है और आवाज भी आ रही है, कोई दिक्कत नहीं है। आप अपनी वाणी आरंभ कीजिए। आपका बहुत बहुत स्वागत है महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालय हिंदी अध्यापक संघ की ओर से। जी सर, आवाज में सर।
महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालय हिंदी अध्यापक संघ के आवाज नाही? हॅलो, आ रही है, अभी आ रही है. आता आवाज येतोय का? हॅलो, हाँ, आवाज येतोय येतोय सर, का? येतोय सर, येतोय. आणि व्हिडिओ आ रहा है अभी. येस सर, व्हिडिओ दिसतोय का? दिसतोय सर. ठीक आहे, ठीक. सर्वप्रथम मला एक सांगा, मराठीमध्ये बोललं तर चालेल का हिंदीमध्ये बोललं तर चालेल चालेल, मराठीमध्ये बोललं तर चालेल. स्वागत आहे सर. मराठीमध्ये बोललं तर चालेल का हिंदी? स्वागत आहे. हा? नाही, स्वागत आहे आपल्याला जे सगळे हिंदी अध्यापक आहे. हिंदीत बोला सर. पण महाराष्ट्रातले सर. आपल्याला जे सुयोग्य वाटेल त्या ह्याच्यात बोला. हिंदीत बोला सर, हिंदीत. चालेल. नाही, काय होतंय, तुम्ही सगळे हिंदी शिकवणारे अध्यापक आहात हो. आणि माझी हिंदी ही नक्कीच तुमच्या बरोबरची, आणि त्याच्यामुळे माझी अडचण होऊ शकते आणि तुम्हाला विनोद ऐकल्यासारखं वाटेल. ठीक आहे, तुम्हाला बोलायचं तसं बोला तर साहेब, तुम्हाला बोलायचं तसे बोला. नाही, सगळी नावं तर मी वाचतोय मराठी समज, ज्यांची नावं वाचतोय ती सगळे मराठी समजणारी लोक दिसत आहेत मला. नाही, सर्व महाराष्ट्रातले सर. ठीक आहे, महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालय हिंदी अध्यापक संघाच्या वतीने मराठी हिंदी दोनों का स्वागत है. या ठिकाणी आज संविधान दिनाच्या निमित्तानं भारतीय संविधानाच्या वैशिष्ट्याच्या संदर्भामध्ये बोलण्यासाठी या ठिकाणी मला आपण निमंत्रित केलं, त्याबद्दल मी सर्वप्रथम आपणा सर्वांचं आभार मानतो. खर तर आपल्यासारख्या प्राध्यापक मंडळींच्या समोर बोलणं हे थोडं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला अवघड जाणार आहे. मी चळवळीमध्ये काम करणारा कार्यकर्ता आहे, प्रत्यक्ष जमिनीवर राहून काम करणारा कार्यकर्ता असल्यामुळे माझ्या भाषेमध्ये कदाचित ते लालित्य असेल किंवा त्या भाषेमध्ये ते त्याला आपण हे म्हणतो सलगता तुम्हाला मिळेल की नाही मला माहिती नाही, पण तरी मी प्रयत्न करतो. भारतीय संविधान किंवा कुठल्याही देशाचं संविधान हे त्या देशाचा मूलभूत कायदा असतो आणि त्या मूलभूत कायद्याच्या अंतर्गतच त्या देशातल्या समाजामध्ये किंवा त्या देशातल्या एकूण सर्व प्रशासनामध्ये सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, आर्थिक, शैक्षणिक या संदर्भामध्ये देशाच्या विकासाच्या संदर्भात कायदे करत असताना त्याच कायद्याच्या अंतर्गत म्हणजे भारतीय संविधानाच्या तरतुदींच्या आधारेच कायदे करावेत अशा पद्धतीनं एक जे आपण एकाग्र पद्धतीचा कायदा म्हणतो तो कायदा म्हणजे भारतीय संविधान आहे असं आपण समजून घेतलं पाहिजे. भारताचं संविधान हे खूप मोठं संविधान असं म्हटलं जातं. लोकशाहीवादी अनेक देशांचा संविधानांचा, त्यांच्या राज्यकारभारांचा, त्यांच्या सामाजिक परिस्थितीचा अभ्यास करून भारतामधल्या विविध जाती समूहांमध्ये विभागलेल्या, भारतामधल्या विविध भाषा बोलणाऱ्या, विविध संस्कृती धारण करणाऱ्या, विविध प्रकारच्या संस्कारांमध्ये वाढलेल्या, आर्थिकदृष्ट्या वेगवेगळ्या स्तरांमध्ये असलेल्या, सामाजिक दृष्ट्या वेगवेगळ्या स्तरांमध्ये जीवन जगत असणाऱ्या, शैक्षणिक दृष्ट्या वेगवेगळ्या पातळीवर जीवन जगत असणाऱ्या लोकांना समानतेनं जगण्याचा अधिकार देण्याचं महत्वपूर्ण काम हे भारतीय संविधानानं केलेलं आहे. आणि म्हणून या भारतीय संविधानाचं हे एक अतिशय मोठं वैशिष्ट्य असं आहे की त्या विविधतापूर्ण असलेल्या देशांमध्ये, विविध संस्कृती असलेल्या देशांमध्ये या देशाचं अखंडत्व गेल्या 70 वर्षांपासून ठेवण्याचं, सार्वभौमत्व या देशाचं ठेवण्याचं जर श्रेय कुणाला द्यायचं असेल, श्रेय कुणाला द्यावं लागत असेल तर ते या भारतीय संविधानाला द्यावं लागेल. आणि म्हणून या भारतीय संविधानाकडे पाहत असताना आपण हे समजून घेतलं पाहिजे की भारतीय संविधानाची अंमलबजावणी
26 जानेवारी 1950 नंतर प्रत्यक्षामध्ये सुरू झाली. 26 नोव्हेंबर 1949 रोजी या देशाचे तत्कालीन राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी आपली स्वाक्षरी या संविधानाच्या मसुद्यावर करून हे संविधान या देशासाठी संमत केलं. आणि म्हणून 26 नोव्हेंबर हा दिवस आपण भारतीय संविधानाचा दिवस म्हणून साजरा करत असतो किंवा त्याचा उत्सव आपण करत असतो. भारतातल्या सर्वसामान्य लोकांच्या दृष्टीने संविधान हे कुठल्याही धर्मग्रंथापेक्षा, कुठल्याही संस्कार करणाऱ्या ग्रंथांपेक्षा, कुठल्याही तत्वचिंतन मांडणाऱ्या पुस्तकांपेक्षा किंवा ग्रंथांपेक्षा सगळ्यात महत्वाचा ग्रंथ जर कुठला असेल या देशामध्ये तर तो भारतीय संविधान आहे. त्याचं कारण असं की कुठलाही धर्मग्रंथ तुम्हाला मृत्यूनंतर मोक्ष कसा प्राप्त होतो याच्याबद्दलचं ज्ञान तुम्हाला सांगतो. गौतम बुद्धांच्या बुद्ध धर्माचा अपवाद वगळता आणि भारतीय संविधान हे या देशातल्या जन्माला आलेल्या प्रत्येक नागरिकाला वर्तमानाच्या आयुष्यामध्ये सुखानं, समाधानानं आणि समतेनं, प्रतिष्ठेनं जगण्याचा अधिकार प्राप्त करण्याची संधी उपलब्ध करून देण्याच्या सर्व प्रकारच्या मार्गांचं मार्गदर्शन भारतीय संविधान करतो. आणि माणसाच्या आयुष्य काळामध्ये सर्वात जास्त जर उपयोगी काय पडणार असेल तर हे संविधान आपल्याला उपयोगी पडणार आहे आपण समजून घेतलं पाहिजे. आणि म्हणून या संविधानाचा अभ्यास किंवा संविधानाचं निरीक्षण, या संविधानाचं परीक्षण, या संविधानाचं परिशीलन खूप गांभीर्यानं होणं गरजेचं असताना सुद्धा गेल्या 70 वर्षामध्ये संविधानाच्या संदर्भामध्ये सामान्य माणसाचं ज्ञान हे अतिशय कमी असल्याचं जाणवतं किंवा संविधानाच्या अभ्यासाकडे सर्वसामान्य लोकांनी दुर्लक्ष केल्याचं आपल्याला दिसतंय. आणि म्हणून आजच्या स्थितीमध्ये, आज देश ज्या स्थितीमध्ये सुरू चाललेला आहे, आज देशामध्ये ज्या पद्धतीची राजवट आहे, आज देशामध्ये ज्या पद्धतीनं कारभार सुरू आहे ते पाहता भारतीय संविधानाच्या मूळ तत्व जे आहेत, भारतीय संविधानाची जी मूळ तत्व आहेत, स्वातंत्र्य, समता, बंधुत्व आणि सामाजिक न्याय आधारित राज्यव्यवस्था, समाजव्यवस्था प्रस्थापित करणं हे भारतीय संविधानाचं उद्दिष्ट आहे. पण गेल्या 70 वर्षामध्ये जी स्थिती आपण या समाजाची पाहतो आहोत त्याच्यामध्ये प्रचंड सामाजिक विषमता, प्रचंड आर्थिक विषमता, प्रचंड भेदभावाची प्रक्रिया आजही या देशामध्ये सुरू असलेली आपण पाहतो. आणि हे अतिशय वेदनादायी असं चित्र आहे. 25 नोव्हेंबर 1949 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान सभेमध्ये संविधान सादर करायच्या अगोदर दिलेलं अध्यक्ष भाषण या संदर्भामध्ये खूप उद्बोधक आहे. त्यांनी सुरुवातच त्या भाषणाची अशी केली होती की मी जे संविधान किंवा या संविधान सभेनं संमत केलेलं हे संविधान आहे ते संविधान या देशामध्ये लागू झाल्यानंतर त्याची अंमलबजावणी करणारी माणसं किंवा राज्यकर्ते जर बेजबाबदार असतील तर हे संविधान जगातलं सर्वात वाईट संविधान ठरेल. आणि हे संविधान जरी वाईट असलं तरी सुद्धा जर त्याची अंमलबजावणी करणारी मंडळी जर सज्ञान असतील, हुशार असतील आणि सेवाभावी असतील, चांगली असतील तर हे संविधान जगातलं सर्वोत्कृष्ट संविधान ठरेल असं त्यांनी म्हटलं होतं. आज काय परिस्थिती आहे? आज आपण पाहतो आहोत भारतीय संविधानामधल्या मूळ तत्वाला म्हणजे स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, सामाजिक न्याय
लोकशाही, समाजवादी, प्रजासत्ताक गणतंत्र निर्माण करण्याची जी हमी हे संविधान आम्हाला देतं, त्या संविधानाच्या आधारे चालणाऱ्या देशामध्ये भारतातल्या सर्वसामान्य माणसाचं, शेतकऱ्याचं, कष्टकऱ्याचं, आदिवासीचं, भटका विमुक्ताचं, दलितांचं, कामगारांचं, असंघटित क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांचं, महिलांचं आयुष्य आज खऱ्या अर्थानं सुरक्षित नाही आहे. आणि मग अशा वेळेला या देशाचे जे राज्यकर्ते आहेत, धोरणकर्ते आहेत, त्या धोरणकर्त्यांची जबाबदारी वाढते. आणि त्या धोरणकर्त्यांची जबाबदारी जर त्यांना समजत नसेल तर भारतीय संविधानाची मूल तत्व कार्यपालिकेनं किंवा राज्य व्यवस्थेनं अंमलात आणून सामान्य माणसाला न्याय मिळावा यासाठी म्हणून आग्रह धरण्याचं काम या देशातल्या सर्वसामान्य लोकांनी केलं पाहिजे, माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी केलं पाहिजे. आणि विशेष जबाबदारी आपण जे अध्यापक आहात, शिक्षक आहात, जे या देशाचं भविष्य तुमच्या ताब्यामध्ये आहे, या देशाचं भविष्य ज्यांच्या ताब्यामध्ये असा वर्ग तुम्ही आहात, आणि म्हणून तुमची सगळ्यात जास्त मोठी जबाबदारी आहे. जन्मदात्या आई वडिलांपेक्षा सुद्धा सगळ्यात जास्त जर कोण तुमच्या जर घरातला मुलगा मुलगी कोण असेल तर जास्त वेळ संपर्कामध्ये राहत असेल तर तो तुमच्या संपर्कामध्ये राहतो. आताचा थोडासा ऑनलाईनचा काळ सोडा, आता कदाचित आपण त्याच्या संपर्कात नसाल, आपण ऑनलाईन शिक्षण त्यांना देत असाल किंवा ते विद्यार्थी पण आपल्याकडे घेत असतील, परंतु विद्यार्थ्याचा शिक्षकावर शिक्षिकेवर जेवढा विश्वास असतो तेवढा विश्वास त्याच्या आई वडिलांवर सुद्धा नसतो. हे माझ्या अनुभवात मी सांगतो. शिक्षकाने सांगितलेली शिस्त पाळण्यासाठी विद्यार्थी हा काटेकोरपणे प्रयत्न करत असतो, आई वडिलांना सांगितले तर जरा टाळाटाळ करत असतो. आणि म्हणून आपली मोठी जबाबदारी आहे. काय पाहतो आता आपण, या देशात जन्माला आलेल्या प्रत्येक माणसाला समानतेची संधी उपलब्ध होईल असं संविधान सांगतं. या देशामध्ये जन्मालेल्या प्रत्येक माणसाला केवळ जगण्याचाच नव्हे तर सन्मानानं जगण्याचा अधिकार आहे असं हे संविधान आपल्याला मूलभूत अधिकारामध्ये सांगतं. या देशात जन्मालेल्या प्रत्येक मुलाला वय वर्ष 6 ते 14, वय वर्ष 0 ते 14 पर्यंत मोफत आणि सक्तीचं शिक्षण मिळालं पाहिजे आणि तो त्याचा अधिकार आहे असं भारतीय संविधान सांगतं किंवा असं निर्देशित करतं. आज काय शिक्षणाची अवस्था आहे? सगळ्यांना शिक्षण मिळतं आहे का? आणि शिक्षण हा माझा मूलभूत अधिकार असताना, या देशातल्या सर्वसामान्य मुलांचा मूलभूत अधिकार असताना पटसंख्या कमी आहे म्हणून 20-20 हजार शाळा मागच्या कार्यकाळामध्ये बंद झाल्या. मित्रांनो, हा संविधानिक अधिकार आमचा काढून घेण्याचा प्रयत्न नाही का? आता सुद्धा महाराष्ट्र राज्याच्या शिक्षण विभागाने एक शिफारस केलेली आहे राज्य सरकारकडे. आदिवासी पट्ट्यामध्ये आणि ग्रामीण भागामध्ये, दुर्गम भागामध्ये ज्या शाळा आहेत, वाड्यावर वस्त्यांवर पाड्यांवर ज्या शाळा आहेत, त्या जिथं 20 पेक्षा कमी पटसंख्या आहे त्या 13,000 शाळा बंद करण्याची शिफारस एका समितीनं, तज्ञ समितीने राज्य सरकारला केलेली आहे. असं जर झालं तर या राज्यामधल्या आदिवासी पाड्यामध्ये राहणाऱ्या लोकांना, गोरगरीब लोकांना, त्यांच्या मुलांना शिक्षण कसं देता येईल? आणि जो मूलभूत अधिकार आहे आमचा, त्या मूलभूत अधिकारावर जर अतिक्रमण होत असेल तर मग या राज्यकर्त्यांना प्रश्न विचारणार कोण? भारतीय संविधानामध्ये अंतर्भूत आहे हे सगळे अधिकार. भारतीय संविधानाच्या आधारे या देशाचे कायदे बनले पाहिजेत असं भारतीय संविधान या ठिकाणी सक्ती करतंय. भारताची संसद असेल, भारताची न्यायपालिका असेल, भारताची कार्यपालिका असेल, या तिघांनाही स्वतंत्र अस्तित्व निर्माण केलेले हे भारतीय संविधान, या 3 ज्या संस्था आहेत, मग न्यायपालिका असेल, कार्यकारी मंडळ असेल आणि संसद असेल किंवा कायदे मंडळ असेल,
या तिघांनाही एकमेकावर अवलंबून ठेवत स्वतःला स्वतंत्र ठेवण्याची व्यवस्था भारतीय संविधानाने केली आहे. कायदे मंडळाने कायदे करावेत, लोकांच्या हिताचे कायदे करावेत, आणि ते कायदे जर भारतीय संविधानाच्या मूळ तत्वाशी जोडलेले नसतील तर त्याच्यावर आक्षेप घेण्याचे अधिकार न्यायपालिकेला देण्याचं काम, म्हणजे न्यायपालिकेला देण्याचं महत्वाचं काम या संविधानाने केलेलं आहे. आणि न्यायपालिका जर चुकली तर त्याच्यावर महाअभियोग नेमून त्यांना सुद्धा पदच्युत करण्याचा अधिकार या देशातलं संविधान आपल्याला देतं. परंतु आज अशी परिस्थिती आहे की या देशातल्या श्रीमंतांना वेगळा न्याय, गरिबांना वेगळा न्याय, विशिष्ट लोकांना विशिष्ट पद्धतीच्या न्यायाची त्या ठिकाणी त्यांना त्या ठिकाणी वेगळा अधिकार मिळतो. उदाहरण द्यायचं असेल तर आता परवा तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की एक टीव्हीचे संपादक, त्यांच्यावर काहीतरी आरोप लागले किंवा काय त्यांच्यावर तो आरोप झाला असेल त्याच्यावर चर्चा करण्याची गरज नाही. परंतु ते इतकी मोठी पब्लिसिटी केली गेली आणि इतका मोठा माणूस आहे असं समजलं गेलं. त्या मोठ्या माणसाला न्याय देण्यासाठी म्हणून सुप्रीम कोर्टानं तातडीनं सुनावणी केली. जी संविधानानं निर्माण केलेल्या तरतुदींच्या किंवा न्यायपालिकेनं निर्माण केलेल्या तरतुदींच्या नियमांशी फारकत घेत होती. कनिष्ठ कोर्टामध्ये ज्यावेळेला एखादा विषय सुरू असतो त्यावेळेला वरिष्ठ कोर्टाने त्याच्यावर निर्णय घ्यायचा नसतो, तो परत कनिष्ठ कोर्टामध्ये पाठवायचा असतो. हा संकेत असताना सुप्रीम कोर्टानं तातडीने ती सुनावणी केली आणि त्या विशिष्ट माणसाला मुक्त करण्याचं काम सुप्रीम कोर्टाने केलं. त्याच वेळेला या देशातल्या गोरगरीब लोकांसाठी, आदिवासींसाठी, कष्टकऱ्यांसाठी काम करणारे लोक गेल्या 2 वर्षापासून शहरी नक्षलवादाच्या आरोपाखाली, जे केंद्र सरकारने किंवा आणखी कुणी असतील त्यांनी ते ठरवून केलेले फॅब्रिकेटेड, त्यांना मात्र गेल्या 2 वर्षापासून न्याय मिळत नाही. इतकंच कशाला, नागरिकत्व कायद्याच्या विरोधामध्ये बोलण्याचा अधिकार जो लोकशाहीने दिला, जो भारतीय संविधानाने दिला, त्या अधिकाराची अंमलबजावणी करत असताना किंवा त्या अधिकाराचा हक्क बजावत असताना सामान्य लोकांच्या समोर आपल्या अधिकाराबद्दल बोलला म्हणून डॉक्टर कफील खान उत्तर प्रदेश मधले, जे लोकांच्या सेवेसाठी गेल्या 10 वर्षांपासून त्यांच्याकडे लोक पाहतात आणि त्यांचा आदर करतात, त्यांना राष्ट्रद्रोहाच्या आरोपाखाली जेलमध्ये 6 महिने विनाजामीन टाकण्यात आलं. आणि अलाहाबाद हायकोर्टाने सांगितलं की यांची अटक बेकायदेशीर आहे. अशा पद्धतीनं संविधानाच्या बद्दल एक उदासीनता किंवा संविधानाला नाकारण्याचं काम काही विशिष्ट विचाराची लोक या ठिकाणी करतायत. याचा तुमच्या माझ्यासारख्या समजदार लोकांनी, समजदार नागरिकांनी गांभीर्याने विचार केला पाहिजे. आपण एक समजून घेतलं पाहिजे की आपली जबाबदारी आहे. भारतीय संविधान, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्याच भाषणामध्ये असं म्हणाले होते धनश्री शेवटच्या सभेमध्ये की माझा लोकांच्या सद्सद्विवेक बुद्धीवर विश्वास आहे, लोकांच्या सार्वजनिक शहाणपणावर माझा विश्वास आहे. आणि लोक ज्या वेळेला राज्यकर्ते चुका करतील, ज्यावेळेला कार्यकारी लोक चुका करतील, ज्यावेळेला न्यायपालिका कुठेतरी चूक करेल, ज्यावेळेला प्रशासन कुठेतरी चूक करेल, त्यावेळेला लोक आपलं सामूहिक शहाणपण वापरतील आणि भारतीय संविधानाचा आदर ठेवण्यासाठी म्हणून योग्य ती कार्यवाही करतील, असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वाटलं होतं. प्रत्यक्षामध्ये मात्र आपण भारतीय संविधानामधल्या आपल्या अधिकारांच्या बद्दल जागृत असतो, पण दिलेल्या जबाबदाऱ्यांच्या बद्दल, ज्या जबाबदाऱ्या आपल्यावर टाकण्यात आलेल्या आहेत त्या जबाबदाऱ्यांच्या बद्दल मात्र आपण उदासीन असतो. हे आज संविधान दिनाच्या दिवशी सांगत असताना माझ्यासारख्या कार्यकर्त्याला खूप मोठा आणि खूप खेद होतो आहे.
हे आपण समजून घेतलं पाहिजे. आपण खूप काळजीपूर्वक या भारतीय संविधानाची जी वैशिष्ट्य आहे त्या वैशिष्ट्यांच्याकडे आपण पाहिलं पाहिजे. काय सांगते भारतीय संविधानात नेमकं सरनाम्यामध्ये? आपण आज शाळांमध्ये जर आपण गेला असाल किंवा काही कार्यक्रमामध्ये गेला असाल तर संविधानाच्या प्रास्ताविकेचं आपण सर्वांनी वाचन केलं असेल. आणि त्या सरनाम्यामध्येच आम्हाला या देशात कुठल्या प्रकारची सामाजिक, राजकीय व आर्थिक व्यवस्था निर्माण करायची आहे याचं थोडक्यात पण सार रूपानं विश्लेषण केलेलं आपण पाहतो. लोकशाही, समाजवादी, धर्मनिरपेक्ष गणराज्य हे संविधानाचं उद्दिष्ट आहे. स्वातंत्र्य, समता, बंधुता, सामाजिक, आर्थिक व राजकीय न्याय, वैचारिक अभिव्यक्ती, श्रद्धेचं व धार्मिक स्वातंत्र्याची मूल्य ही आपण स्वीकारलेली आहे. आपल्याला प्रत्येकाला आपण कुठल्या धर्माचं अनुसरण करावं, कुठला धर्म स्वीकारावा, कुठला धर्म नाकारावा, आपण ज्या धर्मामध्ये आहोत तो धर्म सोडायचा असेल तर सोडण्याचा अधिकार, दुसरा धर्म स्वीकारण्याचा अधिकार हा माणसाचा वैयक्तिक अधिकार म्हणून भारतीय संविधान दिला. पण आता तुम्ही पाहताच गेला 2 महिन्यामध्ये काय चर्चा होती या देशामध्ये. लव जिहादचा कायदा. म्हणजे तुम्ही कुणाबरोबर लग्न करायचं, कसं लग्न करायचं, कुठल्या धर्मात जाऊन लग्न करायचं का करायचं नाही, हा जो वैयक्तिक अधिकार आहे तुमचा संविधान दिलेला, त्या अधिकारावर अतिक्रमण करण्याचं काम राज्य सरकार करू पाहत आहे. तुम्ही कुठले कपडे घालावेत, तुम्ही कुठलं अन्न खावं, तुम्ही कशा पद्धतीनं रिॲक्ट व्हावं किंवा तुम्ही कशा पद्धतीने प्रतिक्रिया द्याव्या याच्यावर सुद्धा आता बंधन येऊ लागले, निर्बंध येऊ लागले आहेत. या राज्य सरकारच्या किंवा कुठल्याही धोरणाचा जर आपल्याला लोकांच्या विरोधी धोरण असेल तर त्याच्या विरोधामध्ये बोलण्याचा अधिकार, संघटन करण्याचा अधिकार, प्रश्न विचारण्याचा अधिकार, व्यवस्थेला प्रश्न विचारण्याचा अधिकार भारतीय संविधानातल्या सर्वसामान्य माणसाला देतं. पण आज जर तुम्ही या धोरणांच्या विरोधामध्ये बोललात तर तुम्हाला देशद्रोही ठरवलं जातं, तुम्हाला जेलमध्ये टाकलं जातं, तुमच्या कुटुंबाला त्रास दिला जातो, तुम्हाला बहिष्कृत केलं जातं, तुमच्यावर वेगवेगळ्या प्रकारच्या फौजदारी स्वरूपाच्या गुन्हे दाखल केले जातात. हा संविधानिक अधिकाराचा खून नाही तर काय? एका बाजूला या देशाचे प्रधानमंत्री संविधानाच्या हिरक महोत्सवाच्या निमित्तानं 2 दिवसाचं वेगळं असं खास असं अधिवेशन बोलवतात संविधानाच्या सन्मानासाठी. संविधानावर नतमस्तक होतात, संविधानाच्या प्रतिमेसमोर नतमस्तक होतात, सांगतात की भारतीय संविधानामुळे मी या देशाचा पंतप्रधान बनू शकलो, भारतीय संविधान दिलेल्या अधिकारामुळे माझ्यासारख्या गरीब कुटुंबातल्या माणसाला, माझ्यासारख्या गरीब कुटुंबामधल्या कार्यकर्त्याला या देशाच्या सर्वोच्च स्थानी बसण्याचा अधिकार मिळाला. आणि म्हणून मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भारतीय संविधानाचा मी ऋणी आहे असं एका बाजूला सांगतात. त्याच वेळेला या देशामध्ये लव जिहाद सारखे कायदे म्हणतात. त्याच वेळेला मॉब लिंचिंग खाली अल्पसंख्याक समाजातल्या लोकांना समूहानं मारलं जातं. 2 वर्षापूर्वी तुम्ही पाहिला असेल एक गोसावी समाजातलं एक कुटुंब म्हणण्यापेक्षा 5 लोकांना धुळ्यामध्ये राईन पाड्यामध्ये भीक मागणारे लोक, हे गोसावी समाजामध्ये लोक, भीक मागून जगणारे लोक, ती पोरं पळवणारी टोळी आहे असं अफवा पसरून त्या ठिकाणी गावकऱ्यांनी खेचून मारलं. त्यांना न्याय देण्यासाठी म्हणून कुणी पुढे आलं नाही. अशा शेकडो घटना या देशामध्ये घडताय. हाथरस प्रकरणामध्ये तुम्ही पाहिला असेल एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिचा अशा पद्धतीने गैरसंविधानिक पद्धतीने तिच्या आई वडिलांना न दाखवता सुद्धा तिच्या आई वडिलांच्या दारामध्ये तो मृतदेह न देता परस्पर राज्य व्यवस्थेने तो चालला. माणसाच्या जगण्याचा अधिकार तर हे संविधान देतं, मृत्यूनंतर सुद्धा जो असणारा अधिकार आहे त्याच्यावर सगळे संस्कार होऊन त्याला त्या ठिकाणी राखेमध्ये मिसळण्याचा जो अधिकार त्या संविधानाने दिलाय तो सुद्धा अधिकार या देशानं आत्ता नाकारला. हो काय करतो आपण?
तसली व्यवस्था आहे आपल्या देशात. आज या देशामध्ये 26 नोव्हेंबर 27 नोव्हेंबर हे 2 दिवस या देशातले कामगार, या देशातले शेतकरी, या देशातले शेतमजूर, कष्टकरी, असंख्य क्षेत्रामध्ये काम करणारे लोक आपल्या अधिकारासाठी रस्त्यावर आले. कशासाठी? तर भारतीय संविधान सांगतं की या देशामध्ये जर कायदे बदलायचे असतील तर ते कायदे बदलण्याची एक प्रक्रिया आहे. ज्या समूहाचे कायदे, ज्या समूहाबद्दल कायदे बनवायचे आहेत त्या समूहांच्या प्रतिनिधींशी अगोदर चर्चा केली पाहिजे. ते कायद्याचे मसुदे लोकांच्या विचारार्थ ठेवले गेले पाहिजेत, लोकांची मतं मागवली गेली पाहिजे, त्याच्यावर विचार झाला पाहिजे. आणि ते सगळं संसदीय कामकाजाच्या वेळेला संसदेमध्ये अधिवेशन काळामध्ये ठेवलं पाहिजे. त्याच्यावर साधक बाधक चर्चा झाली पाहिजे आणि मग ते कायदे बहुमतानं किंवा एकमतानं मंजूर केले पाहिजेत असं भारतीय संविधान सांगतं. बंधन आहे. परंतु या देशातल्या कामगारांच्या विरोधामध्ये जे अधिकार कामगारांनी गेल्या 150 वर्षांपासून लढे करून मिळवले, मग तो 8 तासाच्या कामाचा अधिकार असेल, आठवड्याच्या सुट्टीचा असेल, किमान वेतनाचा असेल, प्रॉव्हिडंट फंडाचा असेल, पेन्शनचा असेल, हे सगळे अधिकार, बोनसचा असेल, हे सगळे अधिकार संघर्ष करून मिळवले. ते 29 त्यापैकी 29 कामगार कायदे, त्याच्यामध्ये तुमचे पण शिक्षकांचे पण कायदे आहेत ना. शिक्षक सुद्धा सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये येतो ना. तर त्या कायद्यांबद्दल चर्चा न करता ते 29 कायदे 4 कामगार कायद्याच्या कोडमध्ये बदलले गेले. आता जो औद्योगिक कामगार आहे किंवा इतर ठिकाणी जे काम करतात ते 8 तास काम करण्याचा जो अधिकार होता तो 12 तास त्यांच्याकडनं काम करून घेतलं जाईल असं सांगितलं. असा कायदा करण्यात आला. वरचे पैसे मित्र असं म्हणतायत. परंतु जर 12 तास त्याला काम करायला जर सांगितलं तर मित्रांनो, तो जर 12 तास कामावर राहिलेल्या 12 तासामध्ये तो कुटुंबाला वेळ कधी देईल, तो त्याच्या आरोग्याचे प्रश्न कधी सोडवी, तो त्याच्या करमणुकीचे प्रश्न कधी सोडवी, तो त्याच्या मुलाबाळांमध्ये कधी वेळ घालवी आणि तो सगळ्या एकूणच या समाजाचा घटक म्हणून कसा एकत्रित सुखानंद समाधान राहू शकेल याचा विचार तरी आपण केलाय का? पण सांगितलं त्यांनी. पूर्वी 100 कामगार संख्या असलेल्या कारखान्यांना बंद करायचं असेल तर कुणाचीही परवानगी घ्यायची गरज नव्हती. आता तोच आकडा 300 कामगारांच्या संदर्भामध्ये गेलेला आहे. आणि 300 कामगार संख्या असलेले कारखाने किंवा उद्योग या देशामध्ये एकूण उद्योगांपैकी 95% एवढे उद्योग आहेत. उद्याला जर भांडवलदारांच्या आणि कारखानदारांच्या मनामध्ये आलं तर हे 95% कारखाने बंद होतील आणि एक गुलामगिरीची एक नवीन प्रक्रिया, वेठबिगारीची एक नवीन प्रक्रिया या देशामध्ये सुरू झाल्याशिवाय राहणार नाही. शिक्षणाच्या खाजगीकरणाने जे प्रश्न निर्माण झाले, अनुदानित विना अनुदानित हे जे प्रश्न निर्माण झाले आणि त्याच्यामुळं आजही हजारो शिक्षक सेवक म्हणून काम करत असताना किंवा जे परमनंट जे कायम शिक्षक आहेत आणि जे आता तासिकीवर आधारित जे शिक्षक काम करतात त्यांच्या अधिकारांचं संरक्षण कसं होणार? आणि त्यांच्या अधिकारांचं संरक्षण होईल का नाही तर सोडा. तुम्हाला जे मिळाले परमनंट कामगारांना, परमनंट शिक्षकांना किंवा कर्मचाऱ्यांना, सरकारी कर्मचाऱ्यांना मिळालेले अधिकार आहेत ते सुद्धा या नवीन कायद्यांमधून काढून घेतले आहेत आणि संविधानाचं त्या ठिकाणी सरळ संविधानाला फाटा देण्याचं काम या ठिकाणी सरकारने केलेलं आहे. अशा अनेक कायदे मला सांगता येतील. हे संविधानाच्या एकूणच जी प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेला बाजूला ठेवून हे कायदे करण्यात आले. अजिबात चर्चा गोंधळ करून त्या ठिकाणी घाई गडबडीमध्ये हे कायदे मंजूर करण्यात आले. हे बेकायदेशीर आहे, असंविधानिक आहे. त्याच्यावर आता आपण बोलत नाही. शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये जे कायदे आहेत, मग तो जो किमान हमी दर जो मिळतो कृषी उत्पन्न बाजार समिती असल्यामुळे ते कृषी उत्पन्न बाजार समितीच गायब करून टाकतात या नवीन कायद्याने. त्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग आलं. त्या ठिकाणी मोठमोठ्या भांडवलदारांशी प्रत्येक शेतकरी
अग्रीमेंट करेल आणि शेती करेल आणि स्वतःचा जो शेतीमध्ये उत्पन्न होणारा हे जो आहे माल जो आहे तो देशात कुठेही विकेल असं त्यांनी सांगितलं. आणि ह्याच्याबद्दल शेतकऱ्याचा खूप फायदा होणार आहे. शेतकरी स्पर्धेमध्ये खूप पैसे कमवणार आहे असं त्यांनी सांगितलं. पण एक आपल्याकडे 85% पेक्षा अधिक शेतकऱ्यांची जमीन धारणा जी आहे ती 1-2 हेक्टर पेक्षा कमी आहे. आणि त्याच्यापैकी फक्त 16% लोक बागायत शेती करतात आणि उर्वरित सगळे जे 86% लोक आहेत ते पावसावर आधारित किंवा निसर्गावर आधारित शेती करतात. या लोकांनी हे लोक कसे करणार? हे असे गरीब अवस्थेमध्ये राहणारे लोक हे या मोठमोठ्या भांडवलदारांशी कॉन्टॅक्ट कसं करणार? कसं अग्रीमेंट करणार? 20, 25, 30 पानाचं जे अग्रीमेंट जे इंग्लिशमध्ये असेल आणि त्याच्यामध्ये सगळ्या तरतुदी काय वाचत नाही. आपल्याला माहिती आहे, आपण कर्ज घेताना बघतो ना, पटापटा पटापटा पटा सगळ्या करतो. आणि मग नंतर कळतं जेव्हा 2 हप्ते चुकतात त्यावेळेला गाडी किंवा आणखी काय असेल ते ओढून न्यायला येतात ना, त्यावेळेला कळतं आपल्याला की आपण अग्रीमेंट सही केली आहे आणि ती गाडी घेऊन जाणार आहेत किंवा घर जप्त करणार आहे. या सामान्य शेतकरी जो अशिक्षित आहे त्याचे काय हाल होतील? त्याच्या किमान उत्पन्नाच्या साठीचा जो कायदा आहे तो कायदा त्या ठिकाणी मिनिमम सपोर्ट प्राइस जी आहे ती त्याला मिळाली पाहिजे असं कायद्यामध्ये अंतर्भूत करा, एवढीच मागणी आहे शेतकऱ्यांची. पण ती सुद्धा आता सरकार मान्य करत नाही. आणि आपलं म्हणणं मांडण्यासाठी ज्यावेळेला शेतकरी रस्त्यावर आलेला आहे, तुम्ही पाहिलं असेल आता दिवसभराच्या जर बातम्या तुम्ही पाहिल्या असतील तर दिल्लीच्या 5ही बॉर्डरला जे शेतकरी जमले त्या शेतकऱ्यांच्यावर त्या ठिकाणी अश्रुधूर सोडण्यात आलाय, त्यांना मागे रेटण्यात येते, त्या ऐन थंडीमध्ये त्यांच्यावर थंड पाण्याचे फवारे सोडण्यात आलेले आहेत. हे काय सांगतंय? हे भारतीय संविधान अस्तित्वात आहे की नाही हा प्रश्न पडावा अशी स्थिती आहे. आणि म्हणून मित्रांनो, भारतीय संविधान जोपर्यंत या देशामध्ये आहे आणि भारतीय संविधानाबद्दलची जागरूकता जोपर्यंत आपल्या मनामध्ये तेवत आहे तोपर्यंत या देशामधली सार्वभौमत्व, या देशातल्या सर्वसामान्य लोकांचे अधिकार टिकणार आहेत आणि ती टिकवण्याची जबाबदारी आपली आहे. कारण ज्यांना टिकवण्यासाठी त्या ठिकाणी आपण संसदेमध्ये पाठवतो तिथे उद्ध्वस्त करायला निघालेले आहेत. ते जर उद्ध्वस्त करत असतील तर ते प्रस्थापित करण्यासाठी, ते अधिकार प्रस्थापित करण्यासाठी ज्यांनी त्यांना तिथे पाठवलं त्यांनीच त्यांना प्रश्न विचारणं हे आपलं काम आहे. आपण त्यांना पाठवलंय ना तर आपण त्यांना प्रश्न विचारले पाहिजेत. ती विचारण्याची क्षमता आपली आहे. विशेषतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे की या समाजामधल्या उच्च शिक्षित लोकांच्यावर माझा प्रचंड विश्वास आहे. तर हे लोक प्रश्न समजावून घेतात आणि लोकांना त्याच्याबद्दलचं ज्ञान देतात आणि लोकांची मनं बनवतात. लोकांची मनं बनवण्याच्या प्रक्रियेमध्ये सगळ्यात मोठा जर वाटा कुणाचा असू शकत असेल तर तो शिक्षक, प्राध्यापक या सर्व लोकांचा आहे. मी माझी जबाबदारी कमी असं म्हणत नाही, परंतु तुम्हाला ती व्यवस्था आणि समजावून सांगण्याची जी पद्धत आहे ती तुम्हाला चांगली तुम्ही आत्मसात केलेली असल्यामुळं लोकांच्या पर्यंत हे तुमची समजावण्याची जी क्षमता आहे ती लोकांच्या भल्यासाठी जर वापरता आपल्याला आली तर या देशामधल्या गोरगरीब लोकांच्यावर प्रचंड त्याचे चांगले परिणाम होतील. अगदी आता साध्या तुमच्या शिक्षक मतदारसंघामध्ये उमेदवार असतात. शिक्षक मतदारसंघामधला उमेदवार भारतीय संविधान जेव्हा तयार झालं त्याच्यामध्ये राज्य व्यवस्था निर्माण झाली, राज्य निर्माण झाली, त्या राज्यामध्ये विधानसभा आणि विधान परिषद ही जे 2 गोष्टी आल्या आणि त्या विधान परिषदेमध्ये कोण सभासद असावं तर जे विधानसभेमध्ये जनजाणग्या लोकांच्या समोर निवडून येऊ शकत नाहीत, लोकप्रिय असू शकत नाहीत, अशा लोकांना परंतु बुद्धिमान देशाची राज्याची पॉलिसी ठरवण्यामध्ये ज्यांचं योगदान असू शकेल, ज्यांना सामाजिक क्षेत्रामधला, सहकार क्षेत्रामधला, राजकीय क्षेत्रामधला, कला क्षेत्रामधला अनुभव आहे, जे त्या पद्धतीची धोरणं आखू शकतात आणि त्या धोरणांच्यावर आपलं मत मांडू शकतात किंवा धोरणाचं विश्लेषण करू शकतात, असे लोक विधान परिषदेमध्ये असले पाहिजेत. म्हणून नियुक्त्या करण्यासाठी म्हणून ती विधान परिषद निर्माण केली. तिला वरिष्ठ सभागृह म्हणतात. विधानसभेला कनिष्ठ सभागृह म्हणतात आणि विधान परिषदेला वरिष्ठ सभागृह का म्हणतात तर तिथं तज्ञ मंडळी गेली पाहिजेत. आपण आता या वेगवेगळ्या विभागामधनं मग पदवीधर मतदार असतील, शिक्षक मतदार असतील, आणखी कोणते राज्यपाल नियुक्त असतील, याच्यामध्ये
राजकीय पक्षांच्या गचाळ लोकांचं पुनर्वसन करण्याचा प्रयत्न सर्व राजकीय पक्ष करत असतात, तिथे काय प्रश्न सुटणार? म्हणजे माझ्या माहितीत माझा मित्र आहे म्हणून कदाचित मला माहिती असेल, कपिल पाटील आणि एक दुसरे आमदार आहेत, ते शिक्षक मतदारसंघामधले आमदार आहेत. ते सोडले तर कोण शिक्षक मतदारसंघातला आमदार म्हणून किती प्रामाणिकपणे काम करतात याची मला काही माहिती नाही. मग आपण सुद्धा भारतीय संविधानाचा आदर करून आपला प्रतिनिधी निवडून देत असताना त्या सगळ्या गोष्टीचा बारकाईने अभ्यास केला पाहिजे. मी आज तुमची 1 तारखेला निवडणूक आहे म्हणून हा विषय निघाला. खरं आजच्या या माझ्या व्याख्यानाच्या किंवा भाषणाच्या विषयामधला विषय नाही आहे, सहज सुचला म्हणून मी सांगतो. पण हे संविधानिक तरतूद आहे अशा पद्धतीने प्रतिनिधी निवडण्याची. ते प्रतिनिधी योग्य पद्धतीने निवडून देणं हे सुद्धा आपलं कर्तव्य आहे. आपण ते करत नाही. आणि त्यासाठी म्हणून माझी विनंती आहे आपल्या सर्वांना, भारतीय संविधानाचा आदर करत असताना आपण देशाच्या, राज्याच्या, समाजाच्या, आपल्या विभागाच्या परिस्थितीचा नीट अभ्यास करून त्याच्यावर संविधानिक उत्तर काय असतं हे शोधलं पाहिजे. अडचण अशी झाली आपली, आपण खूप व्यक्तिप्रेमी होता. भारतीय संविधानातल्या प्रत्येक माणसाच्या अधिकारासाठी आपल्याला जागृत करतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वैयक्तिक अधिकारावर खूप प्रचंड मोठा भर दिलेला आहे. प्रत्येक माणसाचा वैयक्तिक अधिकार जपला गेला पाहिजे अशा पद्धतीची रचना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या मार्फत निर्माण केलेली आहे. आणि म्हणून आपण त्या पद्धतीचं त्यातलं जे स्पिरिट आहे, ते स्पिरिट, लोकशाहीचं स्पिरिट, समाजवादाचं स्पिरिट, धर्मनिरपेक्षतेचं स्पिरिट आपण स्वीकारलं पाहिजे आणि त्या पद्धतीने आपण काम केलं पाहिजे. पण होतंय काय, हा देश स्वतंत्र झाला ना, अतिशय मेहनतीनं, अतिशय कष्ट करून 6-6.5 लाख लोकांनी बलिदान देऊन हा देश स्वतंत्र केला. आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतर माणसाला असं वाटलं की विमुक्त झालो. माणसानं स्वतंत्र असण्याचं जे सुख आहे ना, ते खूप विलक्षण असं असतं. पण लोकांनी आपलं स्वातंत्र्य, किती समोरचा मोठा माणूस असला तरी त्याच्या चरणावर अर्पण करायचं नसतं. आज काय झालंय, आपला नेता, आपला आदर्श, आपला कोणीतरी भाग्यविधाता असं समजून आपण एखाद्या व्यक्तीची पूजा करायला लागतो. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, आपण अशा व्यक्तीवर किंवा कोणी किती मोठा असतो माणूस, त्याच्यावर इतकाही विश्वास ठेवता कामा नये की त्या विश्वासाचा फायदा घेऊन तो इथल्या सामान्य माणसाच्या असलेल्या अधिकारांचाच हत्या करण्याचा प्रयत्न करेल. इथल्या सगळ्या संस्थाच, मग ते रिझर्व्ह बँक असेल, मग ते निवडणूक आयोग असेल, ते सुप्रीम कोर्ट असेल, ते NIA असेल, ते CBI असेल, ते CID असेल, ते ED विभाग असेल, या सगळ्या संस्थांचा मूलभूत अधिकारच करण्याचा प्रयत्न जर एखादी व्यक्ती करणार असेल, केवळ त्याच्यावर आपण प्रेम करतो, केवळ आपण त्याचे भक्त आहोत म्हणून, तर या देशाचं स्वातंत्र्य, या देशाची लोकशाही धोक्यामध्ये आल्याशिवाय राहणार नाही. प्रतिष्ठेने जगण्याचा अधिकार मिळाला पाहिजे. तो प्रतिष्ठेचा अधिकार जर मिळाला तर तो स्वाभिमानाने जगेल. आणि जर स्वाभिमान प्राप्त झाला तर मग माणसाच्या जगण्याला काही अर्थ प्राप्त होतो. पण अशा पद्धतीची व्यवस्था आपल्याला जर कोणी एखाद्या वैयक्तिक माणसानं करून दिली तर आपण त्याच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करतो. कृतज्ञता व्यक्त करत असताना भावांनो आणि बहिणींनो, आपला स्वाभिमान गहाण ठेवून कधी कृतज्ञता व्यक्त करू नका. जसं एखादं आपल्याला जे अधिकार मिळतो, स्वातंत्र्याचा अधिकार मिळतो, ते स्वातंत्र्याचा अधिकार म्हणजे आपलं जगण्याचे अधिकार दुसऱ्याच्या ताब्यात देऊन दुसरा म्हणतो तसंच जगण्यासाठी म्हणून जर आपण तयार होणार असू तर आपला स्वाभिमान टिकणार नाही, स्वातंत्र्य टिकणार नाही. आणि स्वातंत्र्य जर टिकलं नाही
माणूस म्हणून आपण जगू शकणार नाही. आणि माणूस म्हणून जर आपण जगू शकलो नाही तर मग संविधान बाजूला राहिलं, कायदा बाजूला राहिला, आणखी सगळंच बाजूला राहिलं. आपण केवळ जनावरांसारखे जगू, आपण केवळ एखाद्या पशुसारखे जगू. माणसासारखं जगायचं असेल तर हे संविधान टिकवलं पाहिजे. जे संविधान अतिशय मेहनतीनं, म्हणतो ना आपण 2 वर्ष 11 महिने 13 दिवस इतके दिवस प्रचंड रात्रंदिवस मेहनत करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे संविधान तयार केलं. एकट्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलं असा माझा दावा मुळीच नाही. ज्यावेळेला संविधान समिती बनली त्यावेळेला 383 लोकांची समिती बनली आणि त्या 383 जणांच्या समितीमधनं एक मसुदा समिती बनली. त्या मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ह्या 11 लोकांच्या कमिटीमध्ये मसुदा समितीचे अध्यक्ष झाले. काही लोकांच्या आजारपणामुळे, काही लोक परदेशी गेल्यामुळं, काही लोकांच्या व्यस्ततेमुळं कुणीही त्यांच्याकडे लक्ष दिलं नाही. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना हे काम एकट्याने करावं लागलं. परंतु त्याच्यामध्ये सगळ्या देशभरामधल्या तज्ञ लोकांनी दिलेले सल्ले, 6,500 पेक्षा अधिक आलेल्या सूचना, त्याच्यापैकी 3,500-4,000 लोकांच्या सूचना स्वीकारल्या आणि त्याच्यामधनं सर्व घटना समितीला मान मिळेल असा मसुदा तयार केला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना बऱ्याच गोष्टी करायच्या होत्या, परंतु घटना समितीची मान्यता असणे आवश्यक होतं. आणि म्हणून भारतीय संविधानामध्ये शिक्षणाचा त्यावेळेला मूलभूत अधिकार आला नाही. या देशाच्या राष्ट्रीय नैसर्गिक संपत्तीचं राष्ट्रीयकरण करावं असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची इच्छा होती. या देशाचे सार्वजनिक उद्योग राष्ट्रीयकृत असावेत असं त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वाटत होतं. परंतु ते स्वप्न त्यांना साकार करता आलं नाही. आजची परिस्थिती अशी आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे स्वप्न पाहिलं किंवा संविधानकर्त्यांनी जे स्वप्न पाहिलं, जे या देशाला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या स्वातंत्र्य चळवळीतल्या योद्ध्यांनी आणि बलिदान करणाऱ्या लोकांनी, हुतात्म्यांनी जे स्वप्न पाहिलं, या स्वतंत्र भारतामध्ये जर भारतामध्ये जन्माला प्रत्येक माणूस इथे सुखाने समाधानाने श्वास घेईल आणि त्याच्या सर्व मूलभूत गरजा त्या ठिकाणी सहजपणे त्या ठिकाणी भागतील किंवा त्याला त्या ठिकाणी मिळवता येतील, प्राप्त होतील अशी व्यवस्था या देशामध्ये निर्माण होईल असं वाटलं होतं. ती व्यवस्था निर्माण करण्यासाठी म्हणून एक मार्गदर्शक तत्व म्हणून भारतीय संविधान निर्माण झालं. या भारतीय संविधानाची अंमलबजावणी योग्य पद्धतीने होईल आणि या देशातला समाज सुखानं समाधान राहील अशा पद्धतीची अपेक्षा या सर्व आमच्या ज्येष्ठ नेत्यांनी आणि आमच्या बलिदान करणाऱ्या हुतात्म्यांनी केली असेल. आज प्रत्यक्षामध्ये मात्र 15 मिनिटाला दर 15 मिनिटाला एका महिलेवर अत्याचार होतो आहे. दर 2 तासाला 3 तासाला एका दलित महिलेवर अत्याचार होतो आहे. हजारो लाखो मुलं कुपोषणानं मरत आहेत. हजारो आदिवासी आमच्या लहान लहान मुली वयाच्या लहानपणी लग्न झाल्यामुळे गर्भावस्था निर्माण झाली. लहानपणी गर्भधारणा झाली म्हणून जन्म देणाऱ्या पोराच्या बरोबरच किंवा त्या गर्भामध्ये पोरगा असताना त्या सुद्धा मरतात. पोरासकट, त्या बाळासकट, अर्भकासकट मरतात. माणसाचं जगणं हे जनावरांपेक्षा सुद्धा अतिशय वाईट पद्धतीने चालू आहे. या सगळ्यावर आपला उपाय शोधायचा आहे. तो उपाय संविधानामध्ये आहे. पण तो संविधानामधला जो उपाय तो समजून घेण्यासाठी म्हणून संविधान समजून घेतलं पाहिजे. संविधानाच्या तरतुदी समजून घेतल्या पाहिजेत. आपले अधिकार काय, आपले हक्क काय, आपण कशा पद्धतीनं कायदेशीर लढा करू शकतो, आपण कशा पद्धतीने संघटना करू शकतो, आपल्याला काय कशा पद्धतीनं विशेष संधी काही लोकांना उपलब्ध करून दिल्या, ज्याला आरक्षण म्हणतो आपण किंवा पर्याप्त प्रतिनिधित्व म्हणतो आपण, हे कसं उपलब्ध करून दिलं आहे. ह्या सगळ्या गोष्टींचा कशासाठी निर्माण करून दिला आहे, ह्या सगळ्या गोष्टींचा नीटपणे आपण विद्वान लोक आहात, आपण सगळ्यांनी विचार केला पाहिजे, आपण अभ्यास केला पाहिजे. नाही तर जन्माला आला, जगला, खायला मिळालं म्हणून मोठा झाला नंतर वय वाढलं म्हणून आजारी पडला आणि गेला. त्याच्यापेक्षा माणसाचं आयुष्य वेगळं असतं. आपण उगाच या सगळ्या मोठमोठ्या विद्वानांची नावं घेत नाही. त्यांनी काही कार्यकर्तृत्व करून ठेवला आणि आपल्या समोर आदर्श ठेवला. तो आदर्श आपण समजून घेतला पाहिजे. तो आदर्श जगण्याच्या मूल्यांमध्ये आपल्याला दिसला पाहिजे. आपलं जगणं कसं असावं याला भारतीय संविधान एक मार्गदर्शन करतं. आणि म्हणून या भारतीय संविधानाचं सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यामध्ये प्रचंड असं महत्व आहे. आज 26 नोव्हेंबर आहे. केवळ संविधानाचा दिवस जागवण्याचा दिवस नाही, हा संविधान समजून घेण्याचा दिवस आहे. आणि संविधान समजून घेतल्यानंतर त्या संविधानिक तरतुदी किंवा संविधानिक ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी सर्वसामान्य लोकांना समजत नसतील तर त्या समजावून सांगण्यासाठी प्रयत्न करणं, त्याची जबाबदारी जर सरकारवर असेल तर सरकारला ते करण्यासाठी प्रवृत्त करणं. सरकार करत नसेल, समाज करत नसेल तर त्यासाठी समाजाला उद्युक्त करणं.
ही आपली संविधानिक जबाबदारी आहे. हे आपलं कर्तव्य आहे, केवळ कर्तव्य नव्हे. आपण असं समजलं पाहिजे की ही आपली संविधानिक जबाबदारी आहे. भारतीय संविधान हा अधिकार आम्हाला देतंय, आम्हाला ते समजलं नाही असं व्हायला नको. माझ्यासारख्या कार्यकर्त्याला सुद्धा बऱ्याच वेळेला या गोष्टी समजत नाहीत किंवा समजून घेण्याचा मी प्रयत्न करत नाही असं दिसतं. समोर आलेल्या प्रश्नांवर तेवढा आपण प्रतिक्रिया देत असतो, परंतु मुळात जे प्रश्न निर्माण होतात, व्यवस्थेमध्ये जे प्रश्न निर्माण झाले आहेत, त्या प्रश्नांच्या संदर्भामध्ये बोलण्यासाठी हे संविधान आपल्याला मार्गदर्शन करेल. हे संविधान तुम्हाला या देशामध्ये जन्मालेल्या प्रत्येक माणसाला हे सगळं तुम्हाला मार्गदर्शन करत आहे. हे संविधान या देशाला जर मार्गदर्शन करत आहे, देश राज्यकर्त्यांना मार्गदर्शन करत आहे, तर देशाची व्यवस्था ज्यांच्या ताब्यामध्ये आहे ती योग्य माणसाच्या ताब्यामध्ये जर नसेल, योग्य लोकांच्या ताब्यामध्ये नसेल, तर ती बदलण्याची प्रक्रिया सुद्धा संविधान आम्हाला सांगतात. आणि ती बदलण्याची प्रक्रिया जर आपण संविधानाच्या मार्गातून समजून घेतली तर आपल्या मधल्या मनुष्यत्वाची जाणीव आपल्याला झाल्याशिवाय राहणार नाही, मानवतेची जाणीव आपल्याला झाल्याशिवाय राहणार नाही. स्वातंत्र्य, समता, बंधुत्व आणि सामाजिक न्याय हे एकमेकाच्या हातामध्ये हात घालून पुढे चालत असतात. समतेशिवाय स्वातंत्र्याला आणि बंधुतेशिवाय स्वातंत्र्य आणि समतेला काही महत्व नाही. आणि ज्यावेळेला हे तिन्ही स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ज्यावेळेला तिन्ही एकत्र एका हातामध्ये पुढे घेऊन व्यवस्था निर्माण करतील, त्यावेळेला हा देश जे म्हणतायत ना आता आमचे प्रधानमंत्री विश्वगुरु बनेगा, ये देश विश्वगुरु बनेगा, $5 ट्रिलियन अर्थव्यवस्था बनेगी और ये देश पूरी दुनिया का मार्गदर्शन करेगा, पूरी दुनिया का नेतृत्व करेगा. इस तरह की बात जब ये प्रधानमंत्री जी या हमारे कोई भी नेता कहते हैं तो दिल खुश हो जाता है. पर जब तहदिल से सोचता हूं तो मेरे ध्यान में आता है कि आज भी इस देश के 70% से ज्यादा लोग खुद के ऊपर दिन में 20-25 रुपए के ऊपर खर्चा नहीं कर सकते. इस देश की 70% संपत्ति 1% लोगों के हाथ में है, उनके घरों में है, और 30% संपत्ति जो है वो 99% लोगों के पास है. इस तरह की विषमता अगर हमारे देश में रहेगी तो कैसे विश्वगुरु बनेगा हमारा देश? अगर हम लव जिहाद के बारे में सोचते रहेंगे, राम मंदिर के बारे में सोचते रहेंगे, हम 370 के बारे में सोचते रहेंगे, हम 371 के बारे में सोचते रहेंगे, अगर हम गो हत्या के बारे में सोचते रहेंगे, अगर हम हिंदू मुस्लिम के झमेले में पड़ते रहेंगे, तो जो मूलभूत सवाल है लोगों के, जो जीने मरने के सवाल है, अन्न के है, वस्त्र के है, घर के है, काम के है, शिक्षा के है, सांस्कृतिक सवाल है, महिलाओं के ऊपर होने वाले अत्याचारों का है, जो बाल विवाह होते हैं उसके बारे में है, आदिवासियों के ऊपर जो मॉब लिंचिंग होता है उसके बारे में है, अल्पसंख्यकों के ऊपर जो अत्याचार होते हैं उसके बारे में है. हमारे आजू बाजू में जो सवाल पैदा हुए हैं, जो सामाजिक भी है, राजकीय भी है, सांस्कृतिक भी है, उन सवालों के बारे में जब तक हम सोचेंगे नहीं, तब तक इस देश के संविधान की पूरी तरह से यहाँ तो देश का संविधान का अमल पूरी तरह से होता है ऐसा कहना मुश्किल हो जाएगा. मैं अभी आप सभी महानुभावों से विनती करूंगा, सोचिए. मैं वैसे आप सब अभी सर्विस में हो, इसलिए मुझसे छोटे हो. मेरे 61 साल की उम्र हो गई है, इसलिए मैं रिटायर्ड आपके हिसाब से रिटायर्ड हुआ हूं. तो आपके जितने भी सुन रहे हैं उनके जो सर्विस में है उनसे मैं बड़ा उम्र में. तो मैं विनती करता हूं आपसे हाथ जोड़ के, कृपा करके मैंने जो बात रखी वो जरा सोचिए, जरा समझिए,
और नया कुछ क्या हम लोग क्या कर सकते हैं? इस संविधान के सुरक्षा के लिए संविधान के ऊपर जो दिन ब दिन हमले हो रहे हैं, संविधान को ताक पे रख के जो यहाँ नए नए कानून बन रहे हैं, लोगों को गुलाम बनाने की प्रक्रिया जो शुरू हुई है, फिक्स कॉन्ट्रैक्ट टर्म पे जो कानून बना है, जो पर अब यहाँ के संस्थाओं को, शिक्षक संस्था तो शिक्षण संस्था भी है, उनको भी ये परमिशन मिलने वाली है कानून जो 2021 के बाद में जो लागू होगा अप्रैल में। कोई भी संस्था, कोई भी कारखाना, कोई भी कंपनी, कोई भी उद्योग, हर एक इंडिविजुअल के साथ में, हर एक इंसान के साथ में एक एग्रीमेंट कर सकती है कि मुझे इस प्रकार की सेवा 2 साल में आपको देनी है। ये 2 साल आप मुझे मेरे यहाँ काम कीजिए, आपको इतना इतना रेम्युनरेशन मिलेगा, इतना इतना वेतन मिलेगा, और 2 साल के बाद में आपकी सेवाएं यहाँ खत्म की जाएगी। इस तरह का एग्रीमेंट करके अभी सर्विस पे रखने का कानून जहां मंजूर हुआ है। अगर इस तरह का कानून मंजूर हुआ है और अगर 2021 के अप्रैल के बाद में अगर लागू हो जाएगा, तो सोचिए आप जो जितने भी कायम लोग हो, जो परमानेंट काम करने वाले लोग हो, ये भी कानून हुआ है, आपको मालूम नहीं रहेगा तो पढ़ के लीजिए कि जो भी परमानेंट है उसको कॉन्ट्रैक्ट पे लेने का अधिकार भी अभी कानून से संस्था चालकों को या उद्योगपतियों को मिलने वाला है। इसके बारे में आप बात करेंगे कि नहीं करेंगे? इसके बारे में सोचेंगे कि नहीं सोचेंगे? हमारे आने वाली पीढ़ी के बारे में सोचेंगे नहीं सोचेंगे? उनके भविष्य के बारे में सोचेंगे या नहीं सोचेंगे? अगर सोचना है तो संविधान का अमल इस देश में होना चाहिए, इसलिए आग्रह हमें धरना पड़ेगा। संविधान के तहत इस देश को चलाना पड़ेगा। इस तरह से आग्रह रख के इसके लिए अगर जरूरत पड़े तो आंदोलन करना, संघर्ष करना, उसके लिए लड़ने की जरूरत पड़े तो हमें संगठित होकर लड़ना पड़ेगा। और वो लड़ने की अगुवाई अगर कोई करेगा तो इस देश का बुद्धिजीवी ही करेगा, क्योंकि बुद्धिजीवी को सवाल ठीक तरह से समझते हैं, उसका विश्लेषण वो कर सकता है, ठीक ढंग से कर सकता है, उसके सवाल उसको समझ सकते हैं, उसके जवाब भी उसके पास है। अगर जवाब उसके पास है तो वो जवाब लेके लोगों के साथ पास सामने जाना, लोगों को बताना और लोगों को इस संघर्ष के लिए तैयार करना और संविधान की रक्षा के लिए हमें आगे बढ़ने के लिए कोशिश करना, यह हमारी जिम्मेदारी रहेगी। 70 साल हो गए संविधान को यहाँ लागू हुए है, लेकिन 70 साल में आज भी 25% भी संविधान इस देश में आम आदमी के हित में लागू नहीं हुआ है। ये मैं दावे के साथ कहता हूं। सिर्फ ये सरकार के बारे में नहीं, उसके पहले भी जितनी सरकारें आई, सभी ने इस तरह का ही काम किया है। लोगों को गुमराह करके, लोगों को कुछ भावनाओं के मुद्दों में अटका के, उनकी भावनाओं को हवा पानी देके, उनके जो मूलभूत सवाल है उन सवालों को दूर करने का या उस तरफ ध्यान नहीं देने का काम सभी राज्यकर्ताओं ने किया है। हमें अभी ये राजनीति से बाहर आकर हम कौन है, क्या है, कहां से है, कौन सी भाषा बोलते हैं, कौन से धर्म के है, कौन से राज्य से क्या है, ये दिमाग में नहीं रखते हुए हम इंसान हैं। इस संविधान ने हमें एक स्वतंत्र इंसान की एक समझदार इंसान होने के नाते, एक जिम्मेदार नागरिक होने के नाते, इस देश के आजादी के लिए जिन लोगों ने प्राण दिए उनके वारिस होने के नाते, अगर उन्हें श्रद्धांजलि देनी है या उनके सपने साकार करने हैं, तो आज का संविधान पढ़िए, आज का संविधान समझ लीजिए, आपकी जिम्मेदारी समझ लीजिए। आप के खिलाफ है तो उसके खिलाफ बात कीजिए। अगर वो बात करने के लिए अगर हम तैयार हो गए या हमारी मानसिकता बन गई, तो संविधान दिन को हमने माना या संविधान दिन का हमने उत्सव मनाया, ऐसा मुझे लगेगा। मैंने बहुत समय लिया शायद आपका, अगर समय ज्यादा हुआ रहेगा तो मैं आप सबसे जी नहीं सर। आप सभी ने मेरी बात इतनी शांति से सुनी और मैं
आपके संघ का भी बहुत बहुत आभारी हूँ कि वैसे वो बहुत देर से मुझे कहा गया कि आज आपको बात करनी है, लेकिन एक दूसरा प्रोग्राम था वो कैंसिल हो गया, तो इसलिए मैंने फोन करके बताया कि मैं आ सकता हूँ। अभी मुझे 8 बजे फिर से एक वेबिनार में जाना है। आपने मुझे अपनी बात रखने के लिए और आप जैसे महानुभावों के साथ बात करने की जो संधि है वो कभी कभी मिलती है ना, नहीं तो हम तो बात करते रहते रास्ते पे, जिंदाबाद मुर्दाबाद, इसका क्या करने का, उसका क्या करने का, ये सब हम करते रहते। लेकिन आप जैसे बुद्धिमान लोगों के सामने, आप लोगों के जैसे तत्वचिंतक लोगों के सामने बात करना, और आपने भी ये मेरा सौभाग्य है ऐसा मैं समझता हूँ। इसलिए मैं मिलिंद कांबळे सर जी को, कर्डिले सर जी को धन्यवाद देता हूँ। आपके सभी साथी जितने भी यहाँ इस मीटिंग में शामिल हो गए, इन सभी को मैं धन्यवाद देता हूँ। मेरे साथी यहाँ राजू वाकचौरे और दत्ता भोसले यहाँ शामिल हुए, ऐसा कर्डिले सर ने कहा, उनका भी मैं यहाँ शुक्रिया अदा करता हूँ। और संविधान दिन की एक बार फिर आप सभी को शुभकामनाएं देते हुए मेरी वाणी को यही विराम देता हूँ। जय हिंद, जय संविधान। जी, बहुत 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 धन्यवाद और बढ़िया आपका पूरा मार्गदर्शन रहा। मैं एक बात कहना चाहूंगा कि आपने जिस सहज और सुलभ और ओजस्वी वाणी में जो संविधान को लेकर जो बातें रखी है, सचमुच आज सभी के लिए, और यदि यहाँ पर श्रोता भले ही कम है, लेकिन आपने जो बात रखी है कि आज अध्यापकों पर बहुत बड़ी जिम्मेदारी है कि जो सामान्य जनता इस संविधान से अनभिज्ञ है उन तक इस संविधान की सही जानकारी पहुंचे, ताकि हमें संविधान के द्वारा मिले जो अधिकार और हमारे जो मूलभूत कर्तव्य है उन सभी का सही मायने में अमल हो। और साथ ही साथ जो सपने अपने स्वतंत्र वीरों ने, जिन्होंने अपनी जान की आहुति दी है, और साथ ही साथ संविधान बनाने के लिए जो मेहनत की है, जिसके बलबूते पर आज 70 साल तक अपना देश काम कर रहा है और चल रहा है, वो सांस है तभी तो अपना देश चल रहा है, ऐसा मैं कहूंगा। आपने बहुत से ऐसी बातें कही कि जो दिल को छुई है। मैं कुछ बातों को यहाँ पर विशेष तौर पर रखना चाहूंगा कि आपने शुरुआत में जो बात कही कि यह एक संविधान मात्र नहीं है, तो यह एक देश का, पूरे देश का, मैं कह रहा हूँ कि देश का धर्म ग्रंथ है जो शास्त्र के अनुसार कहा जाएगा। साथ ही आपने जो बात कही कि आज सामान्य इंसान इन बातों से अनभिज्ञ है और शायद इन्हीं की वजह से आज हमें लड़ना पड़ रहा है, झगड़ना पड़ रहा है, और शायद हम सभी लोग या जो राज्यकर्ता है या जो संविधान को अपना रहे हैं और उनके अनुसार ये चला रहे हैं, उन लोगों को अपनी जिम्मेदारी का सही एहसास हो जाएगा जो संविधान के अनुसार करनी चाहिए। तो मुझे लगता है कि अपना देश, जो महानुभावों ने जो सपने देखे थे अपने देश को लेकर, वो जरूर पूरे हो जाएंगे। और आपने बड़ी आत्मीयता से जो एक बात रखी कि आज पूरे देश में अभिव्यक्ति स्वातंत्र्य, न्याय, समता, इन सभी नीति मूल्यों की हत्याएं हो रही है, और इसका जिम्मेदार कौन है ये सोचने के लिए हम सभी को बाध्य किया। और सभी लोग जो अपने विद्वजन है, प्रबुद्ध जन है, वो सभी इस बात पर जरूर गौर करेंगे, और हम सभी मिलकर अपनी जो बात संविधान को लेकर आपने रखी है, संविधान के जो मूलभूत हमारे कर्तव्य है, इसमें सबसे पहला हमारा यह कर्तव्य है कि हम संविधान का सम्मान करें और उसे अपनाएं। लेकिन आज जो आपने बात रखी है वह स्पष्ट है और सभी इस बात से भी ज्ञात है क्या संविधान को किस हद तक अपनाया जा रहा है और उसके अनुसार अनुसरण किया जा रहा है। आज हम सब पर जो आपने जिम्मेदारी सौंपी है और हम सभी मिलकर इसे उसका निर्वहन करेंगे, हम इस बात की आपको आश्वस्त करते हैं इस बात से। और महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालय हिंदी अध्यापक संघ की ओर से आपका मैं इसी बात को लेकर आपका अभिनंदन। ओजस्वी वाणी से बहुत ही सराहनीय और महत्वपूर्ण जानकारी दी, और इसके माध्यम से यह बात पूरे महाराष्ट्र में फैल जाएगी, इसमें कोई गुंजाइश नहीं। आपका बहुत बहुत सलाम, और आपने जो बात रखी इसके लिए अभिनंदन और आभार। आप इसके बाद में अपने महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालय हिंदी अध्यापक संघ के तथा इस कार्यक्रम के प्रमुख अध्यक्ष, हम सभी के सर्वेसर्वा और मार्गदर्शक, इस हिंदी की जो ज्ञान गंगा जो है वह और आगे बढ़ाने के लिए जो
काम कर रहे हमारे सभी के आदर्श आदरणीय डॉक्टर मिलिंद कांबळे जी को मैं निवेदन करता हूँ कि आप अपने विचार और वाणी आज इस मंच पर रखें। आइए सर, आपका स्वागत है। विशेष सर बहुत बहुत धन्यवाद। सम्माननीय मानव कांबळे सर जी आज के प्रमुख अतिथि, बहुत ही बड़ा मार्गदर्शन हमारे ले रहा है और मैं बहुत प्रभावित हुआ हूं। सर आपने बहुत विस्तृत रूप से संविधान दिन के शुभ अवसर पर हम सबको लाभान्वित किया, इसलिए अपने संघ की ओर से आपको तहे दिल से धन्यवाद और आपका आभार व्यक्त करता हूं। देखिए, पर सर ने एक बात पूछी थी कि मराठी या हिंदी में, तो मुझे ऐसा लगता है हिंदी बेहतरीन, बहुत बढ़िया, मराठी से अच्छी हिंदी में बात की थी और मैं बहुत प्रभावित रहा उस बात से भी। संविधान की जो विदेशिका है, जो कि हमारे पाठ्य पुस्तक में रहते हैं, हम अध्यापक जब पाठ्य पुस्तक पढ़ाना शुरू कर देते तो मैं अपने क्लास में यह उद्देशिका पढ़कर सुनाता हूं और बच्चों को भी पढ़ने के लिए कहता हूं। हम सभी ऐसा करते हैं। इसके पीछे बहुत बड़ा गहरा अर्थ है। अगर इसमें जो 4 बातें बताई गई है कि न्याय, स्वतंत्र, समता, बंधुता, अगर इस पर हम बात करेंगे तो ढेर सारी बातें हम कर सकते हैं। इस संविधान के लिए बहुत अहमियत वाली चीजें दी गई बाबा साहब ने। 26 नवंबर ये भारतीय इतिहास में बहुत बड़ा दिन माना जाता है, बहुत बड़ा। संविधान की जो शुरू हुआ था तो करीबन 2 साल 11 महीने 17 दिन, इतने अवधि में ये पूरा हो गया था। सर ने ढेर सारी बातें बताई कि जहां पर जितने सदस्य थे, कुल मिलाकर 7 सदस्यों की नियुक्ति की गई थी और उनमें से एक चल बसे थे, उनकी जगह वैसे रिक्त थी। 1-2 बीमार थे, वो जा नहीं पा रहे थे। एक अपने प्रांत में, अपने राजनीति में उलझे हुए थे। तो 2 दिल्ली से बहुत दूर थे, इसलिए वो वहां हर मीटिंग में जाना संभव नहीं था। तो संविधान मसौदा समिति जो थी, ड्राफ्ट कमेटी के जो चेयरमैन थे, डॉक्टर भीमराव अंबेडकर जी ने ये जिम्मेदारी बखूबी निभाई और संविधान की निर्मित की। देखिए, इसमें जो धाराएं है 395, 395, इसका लोग कुछ इतिहास बताते हैं। डॉक्टर भीमराव अंबेडकर जी के जो गुरु थे, बुद्ध कबीर, या फिर अप्रत्यक्ष रूप से वो शाहू महाराज भी उनके लिए बहुत सहायता करने वाले थे। महात्मा फुले जिस घर में रहे थे पूना में, उनके पिताजी ने जब घर से निकाल दिया था उन्हें बीड़ेवाड़ा में, तो वहां पर उस्मान शेख नाम के व्यक्ति ने उन्हें रहने के लिए जगह दी थी। तो उस घर का जो नंबर था 395, पूना में जो वो रहते थे, तो हमारे संविधान में जो कलम है, जो धारा है, तो वो भी 395। तो इस तरह से भी लोग कहते हैं कि डॉक्टर भीमराव अंबेडकर जी ने अपने गुरु के लिए गुरु दक्षिणा के रूप में भी ये बात कही है। देखिए कि संविधान किस भाषा में ये महत्वपूर्ण है, चलाने वाले कैसे लोग हैं, ये बहुत अहमियत रखती है। संविधान की शुरुआत करते समय हम लोगों ने पढ़ा है, उसकी शुरुआत, सब हम इंडियन, हम भारतीय लोग, कि हम भारतीय लोग हैं, कोई विशिष्ट जाति, धर्म, व्यक्ति के, ईश्वर से या व्यक्ति के नाम से इस संविधान की शुरुआत नहीं की गई। संविधान किसी एक जाति, एक धर्म की बात नहीं है, पूरे भारतीयों की बात है। ये बहुत कम लोग समझते हैं, बहुत कम लोग समझते हैं। और मुझे इस बात का दुख होता है, संविधान को आज तक हम लोग जान नहीं पाए हैं। संविधान में जो धाराएं, जो आर्टिकल लिखे गए हैं, उनमें से इन्हें गिने आर्टिकल भी अगर हम ठीक ढंग से, बहुत सूक्ष्मता से अगर पढ़ेंगे तो वाकई इसके पीछे की भावना हमारे समझ में आएगी। कि संविधान में औरतों के लिए ढेर सारी सुविधाएं दी, जो धारा की हिंदू कोड बिल का जो उद्देश्य था कि अपने पिताजी के जो कुछ प्रॉपर्टी है उसमें बराबर का अधिकार, ये किसी विशिष्ट व्यक्ति की स्त्री के लिए नहीं है, सभी स्त्रियों के लिए है। या प्रेगनेंसी में
3 महीने की जो लीव अब फिलहाल 6 महीने की हो गई, ये किसी विशिष्ट व्यक्ति के लिए नहीं, किसी भी जाति के लिए, काम करने वाले कर्मचारियों के लिए जो 8 घंटे का काम सर ने बताया जो बोनस, वो किसी विशिष्ट व्यक्ति के लिए नहीं, हम सब के लिए है। जल नीति तज्ञ, शिक्षा के क्षेत्र में माहिर, ये ऐसे एक व्यक्ति थी जिन्होंने जो कुछ अत्याचार अन्य सहे थे बचपन में, तो उसका कहीं अंश संविधान में नहीं आने दिया। बाबा साहब ने एक बात कही थी कि सबसे पहले मैं भारतीय हूं, बाद में अन्य। ये बहुत बड़ी बात कही थी। यहां पर कहीं भी इस समाज में रहते हुए जो यातनाएं, जो दुख, जो वेदना, जो पीड़ा बाबा साहब ने सही थी, वो संविधान में कहीं नजर नहीं, उन्होंने कहीं पर भी वो नहीं आने। संविधान की बात अगर हम उठाते तो सर ने जो बात कही थी, मैं उस बात से बहुत सहमत हूं। मैं कुछ पंक्ति, कुछ बातें बाबा साहब की आपको मराठी में जैसे वैसे सुनाना चाहता हूं। नोव्हेंबर 1930 मध्ये गोलमेज जो परिषद भरली होती, त्या गोलमेज परिषदेमध्ये इंग्लंडच्या पंतप्रधानांसमोर अनेक विद्वान तिथे होते. अनेक विद्वानांसमोर जेव्हा बाबासाहेबांनी भाषण केलं होतं तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की आम्ही आमचे प्रश्न सोडवू शकत नाही, आम्ही आमचे प्रश्न, तुम्ही आमचे प्रश्न सोडवू शकत नाही, आम्ही आमचे प्रश्न संविधानाच्या घटनेच्या माध्यमातून सोडवू शकतो. 1928 साली मोतीलाल नेहरूंच्या अध्यक्षतेखाली घटना समिती नेमली गेली होती. शीख, मुस्लिम आणि अस्पृश्यांना स्थान दिलं गेलं नव्हतं आणि त्यामुळं घटना समितीचा अहवाल फेटाळला गेला होता. ब्रिटिश सरकार समोर दुसऱ्या आणि तिसऱ्या गोलमेज जी परिषद भरली होती तिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं पांडित्य दिसून आलं होतं आणि त्यामुळं ब्रिटिश सरकार बाबासाहेबांचा सन्मान करू लागले होते. 1946 साली संविधान सभेमध्ये जे 292 जागांची निवडणूक होऊ घातली होती, त्या निवडणुकीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान सभेवर निवडून येणार नाहीत, त्याची संपूर्ण नियोजन त्यावेळच्या राजकीय पक्ष काँग्रेसने केलं होतं. त्यामध्येही सरदार वल्लभभाई पटेल यांनी असं आवाहन केलं होतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसाठी संविधानाची दार खिडक्या बंद ठेवा. बाबासाहेब आंबेडकर संविधान सभेवर आले नाहीत पाहिजे. त्यावेळेचा एक शिकस्त त्या राजकीय कार्यकर्त्यांनी, राजकीय नेत्यांनी असा आखला होता. पण बाबासाहेब आंबेडकरांना विचारलं गेलं कि आप के लिए तो हमने दरवाजे खिड़कियां बंद की थी, आप संविधान सभा में कैसे आ गए? तो बाबा साहब ने कहा आपने जो दरवाजे खिड़कियां बंद की थी, लेकिन जो झरोके थे वो खुला था, उस झरोके से मैं अंदर आ गया. बाबासाहेब आंबेडकर जेव्हा संविधान सभेवर आले होते त्यावेळेला काँग्रेसचे जे कट्टर विरोधक होते त्यावेळेचे, बंगाल प्रांतातून जोगेंद्र मंडल आणि इतर अनुसूचित जातीच्या मुस्लिम लीग या सदस्यांच्या पाठिंब्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे संविधान सभेवर निवडून आले होते. संविधान सभेची जी पहिली बैठक झाली होती मित्रांनो, ती 9 डिसेंबर 1946 साली. 9 डिसेंबर 1946 ला पहिलं सत्र सुरू झालं होतं आणि 11 डिसेंबर रोजी डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी संविधान सभेचे अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली होती. 13 डिसेंबरला पंडित जवाहरलाल नेहरू यांनी जे संस्थान होते त्यांचं सहकार्य मिळावे याबाबत विचार एक व्यक्त केला होता आणि त्या हेतूने पुढील सभा तहकूब करावी लागली होती. आणि अशा वातावरणामध्ये त्या सभागृहात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. तणावाचं वातावरण निर्माण झालं असताना पंडित नेहरूंनी ते वातावरण ओळखलं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सांगितलं की तुम्ही तुमचे विचार मांडा. त्या दिवशी बाबासाहेबचा नंबर बोलण्यासाठी त्यामध्ये नव्हता, दुसऱ्या दिवशी नंबर होता, त्यासाठी बाबासाहेब तयारी करून जाणार होते. पण त्यांना अचानक सांगितल्यामुळे बाबासाहेब तयार झाले आणि त्यांनी 10 मिनिटाच्या भाषणामध्ये अशा मुद्द्यांना हात घातला की ज्या फाळणीचा विषय होता. त्यांनी सांगितलं की भारताच्या फाळणीकरता मुस्लिम लीगने आंदोलन उभारले आहे, सांगायला मला कुठल्याही संकोच वाटत नाही. असे असले तरी तो एक दिवस येणार आहे, अशा प्रकारचं दर्शन होईल, जाणीव त्यांना होईल. आणि जेव्हा बाबासाहेबांनी अशा प्रकारचं तेव्हा त्यांच्या विद्वतेचं दर्शन पुन्हा एकदा सभागृहाला घडलं होतं. बंगालच्या फाळणीनंतर मात्र
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान सभेतील जे सभासद होतं ते रद्द झालं होतं मित्रांनो. आणि जेव्हा हे डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या लक्षात आलं तेव्हा त्यांना मुंबईचे जे तत्कालीन मुख्यमंत्री होते नामदार बाळासाहेब खेर त्यांना पत्र पाठवून सांगितलं की बाबासाहेबांना संविधान सभेवर आपल्याला निवडून आणावं लागेल. कारण का ह्या संविधान सभेवर जर बाबासाहेब नसतील तर संविधान लिहिण्याचं किंवा अतिशय सर्व जाती धर्मांना सर्व पंथांना एकत्र घेऊन जर संविधान निर्माण करायचं असेल तर ते फक्त एकच माणूस करू शकतो आणि ते म्हणजे बाबासाहेब आंबेडकर. त्यामुळे त्यांना संविधान सभेवर आणणं हे काळाची त्यावेळची गरज होती. आणि ह्या घटना समितीमध्ये अनेक सदस्यांनी अशा प्रकारे काम केलं की सरांनी सांगितलेलं बराच अवधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिवस रात्र एकत्र करून ह्या संविधानाची निर्मिती केली. आणि 25 नोव्हेंबर 1949 रोजी तो सभागृहापुढे मांडला आणि त्याची संमती घेतली आणि 26 नोव्हेंबरला त्याला मान्यता देण्यात आली. आणि 26 जानेवारी 1950 पासून आम्ही ते अंमलात आणलं. मित्रांनो, संविधानाकडे बघण्याची जी दृष्टिकोनाची भूमिका आहे ती आमची निपक्षपातपणे असणं खूप गरजेचं आहे. सरांनी एक वाक्य खूप सुंदर सांगितलं, मला खूप आवडलं आणि त्यावर मी खरंच विचार केला की शिक्षक तुम्ही आहात, शिक्षक खूप जबाबदार आहात आणि तुमच्या समोर मी बोलतोय म्हणजे तुमच्याबद्दल समाजातल्या खूप मोठे काम करणाऱ्या लोकांची भूमिका कशा प्रकारे आज आहे, काय विचार करतात ती लोक आणि खरंच मग आम्ही त्या भूमिकेला पात्र आहोत का, आम्ही तशा पद्धतीने काम करतोय का, हा खरं आत्मपरीक्षणाचा एक मुद्दा झालेला आहे. मित्रांनो, त्या सीमेवरचा जो सैनिक लढत असतो त्याला असं कधी सांगावं लागत नाही की आता लढाई होणार आहे तू तयार हो बाबा, तो 24 तास तयार असतो. तसं मित्रांनो आमच्या शिक्षकांनी 24 तास म्हणतोय मी तयार असणं गरजेचं आहे की या समाजामध्ये जर सामाजिक परिवर्तन घडवायचं असेल तर त्याला एकमेव हा शिक्षक खूप मोठं काम करू शकतो. हर अध्यापक में वो ये हुनर है. नए शिक्षा जो नीति आ रही है उसमें सारी बातें किस तरह से बताई गई है मालूम है, कितने कानून पास हुए, पारित किए गए, किस प्रकार पारित किए गए, संविधान को नजरअंदाज करके मतलब बिना देखे. अभी बीच में एक आपने बात सुनी होगी जो आईएएस अधिकारी वो किस तरह से चुने जाते हैं, लेकिन इनको भी इस यहाँ पर भी कुछ ऐसे आईएएस अधिकारियों की नियुक्ति की गई कि बिना एग्जाम लिए हुए. हम कहते हैं कि संविधान को ये करो वो करो, नहीं कर रहे हैं, वो अमल ही नहीं करे, आप क्या कर रहे हैं फिर, आप लोग क्या, हम लोग क्या कर रहे हैं फिर. देखिए मैं किसी विशेष गट का नाम, लेकिन अगर संविधान के बारे में कुछ बातें हो जाती तो रास्ते पर आंदोलन किए जाते हैं, वो होते ये होते हैं, नारे लगाते हैं और वो लोग संविधान को न मानकर काम कर रहे हैं. उस वक्त आप लोग क्या करें. हम कहते हैं कि हमारे प्रतिनिधि वहां पर है संसद में, पता नहीं वो लोग क्या कर रहे हैं वहां पर, वो लोग क्या करें, उनके सामने कानून पारित कर रहे हैं लोग, फिर भी हम लोग शांत हैं. बहुत मुट्ठी भर लोग इस देश के संविधान को बदलने की साजिश कर रहे हैं. 95% लोग संविधान के साथ है, 97%, फिर भी हम लोग चुप है. पता नहीं ऐसा क्यों. अगर हम शिक्षित लोग आवाज नहीं उठाएंगे तो वो दिन भी दूर नहीं होगा. बहुत सालों तक हम लोगों ने गुलामी से, बहुत सालों तक, पिछले 70 साल से आजाद, कुछ लोग कहते हैं आजादी मिली, किनको मिले, बहुत से ऐसे लोग हैं आज भी उन पर अत्याचार नहीं हो रहा है. सर ने 2-4 उदाहरण भी दिए, हाथरस का उदाहरण, ढेर सारे ऐसे उदाहरण है, ऊपर ढेर सारे. किसी जाति के साथ संबंध मत लगाइए साथियों. बाबा साहब ने वही बात कही थी कि आई एम इंडियन, मैं पहला भारतीय हूं. तो ये सोच बहुत जरूरी है, यह सोच बहुत जरूरी है. हमारे हाथ में एक ऐसा शस्त्र है साथियों कि हम आने वाली पीढ़ी को बना सकते हैं. तो क्यों ना हम लोग इस संविधान के दिन कि भाई मैं मेरे छात्रों को एक अच्छा इंसान बनाने का प्रयास करूंगा जो कि सभी धर्म सभी जाति का सम्मान करे, संविधान को समझ ले. तो इस तरह से ये बात बच्चों तक पहुंचाने की जिम्मेदारी हम तक है. शायद समय बहुत हो गया, ढेर सारी बातें कही, मैं और कुछ ज्यादा बात नहीं करना चाहता. जितनी बातें और भी बहुत ढेर सारी बातें हैं, लेकिन समय को मद्देनजर रखते हुए
मैं अपनी बात को यहीं पर विराम देना चाहता हूँ। आप सब ने बात सही, तो आप सबको बहुत बहुत धन्यवाद। जय संविधान। जय बहुत बहुत धन्यवाद सर जी। आपने संविधान को लेकर या संविधान की निर्मित को लेकर जो बातें कही है, 1928 की बात हो या गोलमेज परिषद की बात हो या अन्य छोटी छोटी बातों को यहाँ पर रखा है, सचमुच यह सब कुछ ज्ञानवर्धक रहा। आपने बात कही कि संविधान की जो सभाएं हुई उसमें मुझे जहां तक ज्ञात है कि लगभग 11 अधिवेशन उसके ऊपर किए गए। तो और महत्वपूर्ण बात जो आपने बताई कि इतनी गतिविधियां, राजकीय गतिविधियां अम्बेडकर जी के खिलाफ होने के बावजूद भी उन्होंने यह कभी नहीं सोचा कि यह ऐसे लोग हैं तो मैं उनके जैसा बनूं। उन्होंने जो अपनी भारतीयता को निभाने की जो बात की है कि यदि ऐसा भी एक जगह पर मैंने पढ़ा है कि यदि अम्बेडकर जी चाहते तो उस संविधान को कैसे भी कर पाते थे। मतलब आज हम जो कहते हैं कि आज 70 साल तक अपना देश सुचारू ढंग से चल रहा है, शायद दक्षिण कोरिया बनने के लिए इतना समय नहीं लगता था यदि संविधान में कुछ गड़बड़ी की जाती। लेकिन अपने देश के आम जनता को जो उनके न्याय है या उनके अधिकार है या जो निष्पक्ष अधिकार मिलने चाहिए, तो उस बात को लेकर उन्होंने संविधान बनाया। लगभग 150 राष्ट्रों के संविधान को उन्होंने देखा, अनुभव किया और उसमें से जो अच्छी अच्छी बातें हैं वो अपने इस संविधान में लेकर एक अच्छा संविधान बनाया जो जिसके तहत आज हम जी रहे हैं। बहुत ही अच्छी जानकारी आपने यहाँ पर रखी। सचमुच आपके इस सराहनीय योगदान के लिए मैं इस मंच की ओर से फिलहाल अभी के लिए आपके प्रति कृतज्ञता ज्ञापित करता हूँ। आपका बहुत बहुत आभार और धन्यवाद। अब हम अंतिम पड़ाव की ओर बढ़ने जा रहे हैं, तो मैं आज के कार्यक्रम के आभार व्यक्त करने के लिए या जिसे कृतज्ञता ज्ञापन कहते हैं उसके लिए मैं निमंत्रित करना चाहता हूँ अपने नांदेड़ जिला की उपाध्यक्ष आदरणीय क्षमा करसगांवकर जी को कि आप इस मंच पर आए और आज के इस पूरे कार्यक्रम के कृतज्ञता ज्ञापन करें। आदरणीय क्षमा करसगांवकर जी, स्वागत है जी आपका। धन्यवाद, धन्यवाद सर। आप शामिल हुए आज के कार्यक्रम में, आभार आपका। मुझे दिया कृतज्ञता ज्ञापन, इस हेतु आभार आपका। किसी भी परिवार, समाज तथा देश की प्रतिष्ठा बनाए रखने के लिए, सुरक्षितता बनाए रखने के लिए कुछ नियमों अधिनियमों का पालन आवश्यक होता है और इसी तरह भारत का संविधान अनेक दृष्टियों से एक अनुपम संविधान है। भारतीय संविधान में अनेक ऐसे विशिष्ट लक्षण हैं जो इसे विश्व के अन्य संविधानों से पृथक पहचान देते हैं। इस संविधान की अधिकांश बातें लिखित रूप में हैं। इस दृष्टिकोण से भारतीय संविधान अमेरिकी संविधान के समतुल्य है, जबकि ब्रिटेन और इजराइल का संविधान अलिखित है। भारतीय संविधान केवल एक संविधान नहीं है, वरन देश की संवैधानिक और प्रशासनिक पद्धति के महत्वपूर्ण पहलुओं से संबंधित एक विस्तृत वैज्ञानिक संहिता भी है। इसके अतिरिक्त भारतीय संविधान विश्व का सर्वाधिक व्यापक संविधान है। कुछ देशों में अनुच्छेदों की संख्या देखी जाए तो अमेरिका में 7, ऑस्ट्रेलिया में 128, कनाडा में 147, दक्षिण अफ्रीका में 253, लेकिन भारत में 395 अनुच्छेद हैं जो प्रत्येक नागरिक के सुरक्षा का दायित्व रखते हैं। यहाँ एक बात और ऐसी है कि भारत में ब्रिटिश संसदीय प्रणाली को पूर्ण रूपेण अपना लिया गया है, ऐसा नहीं है, बल्कि दोनों में अनेक महत्वपूर्ण भिन्नताएं हैं। ब्रिटेन का संविधान जो है वो एकात्म है, जबकि भारतीय संविधान जो है वो अधिकांशतः संघीय है। इस अद्भुत संविधान के निर्माण का अक्ष महामानव डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर जी के हम अनेक पीढ़ियों तक ऋणी रहेंगे। इसी श्रृंखला में आज के कार्यक्रम के अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्य हिंदी अध्यापक संघ के राज्य अध्यक्ष, जिनकी प्रेरणा से यह संघ मजबूती से और उत्साह से कार्य कर रहा है, ऐसे डॉक्टर मिलिंद जी कांबळे सर का मैं हृदय से धन्यवाद ज्ञापित करती हूँ। संविधान का पूर्ण रूपेण परिचय, मार्गदर्शन तथा उसमें निहित अधिनियमों का अनुप्रयोग करते हुए अनुभव साझा करने हेतु आज हम जिनसे लाभान्वित हुए हैं, जो युवाओं हेतु रोजगार उपलब्ध करने, महिलाओं, मजदूरों, गरीबों के अधिकारों तथा न्याय के लिए सदैव प्रयत्नशील रहते हैं, जमीन से जुड़े हुए हैं तथा प्रकृति के प्रति ऋणी रहते हुए अनेक पुरस्कारों से सम्मानित ऐसे माननीय श्री मानव जी कांबळे सर जी का मैं हृदय से धन्यवाद ज्ञापन करती हूँ।
आज के वक्ता जी का परिचय, सर्वोत्तम परिचय करवाने हेतु राज्य सचिव व महाराष्ट्र राज्य हिंदी अध्यापक संघ के राज्य सचिव श्री रेवणनाथ जी कर्डिले सर जी का मैं धन्यवाद ज्ञापन करती हूँ। महाराष्ट्र राज्य हिंदी अध्यापक संघ से जुड़े कार्यक्रमों का तथा आज के कार्यक्रम का प्रातःकन प्रस्तुत करने हेतु प्राध्यापक श्री जावेद शेख सर जी, अध्यक्ष नागपुर जिला, इनको हृदय से धन्यवाद देती हूँ। आज के कार्यक्रम में उपस्थित मुंबई, पुणे, कोल्हापुर, नासिक, औरंगाबाद, लातूर, नागपुर तथा अमरावती विभाग के सभी विभागाध्यक्ष जी आदि को हार्दिक आभार ज्ञापित करती हूँ। महाराष्ट्र राज्य की कार्यकारिणी के सदस्य, सभी विभागों से उपस्थित मान्यवर एवं सभी जिला अध्यक्ष एवं समस्त कार्यकारिणी सदस्यों का हृदय से धन्यवाद एवं आभार ज्ञापित करती हूँ। आज के कार्यक्रम के उत्साहित मंच संचालक प्राध्यापक मच्छिंद्र जी भिसे का मैं हृदय से धन्यवाद देती हूँ। और अंत में पुनः एक बार बहुत आभार आप सबका, जिनसे मिलता है मार्गदर्शन, प्रत्यक्ष कभी न देखा और नहीं हुआ है मिलन, फिर भी मिलता है बहुत अपनापन। व्हाट्सएप, गूगल मीट के भी हम आभारी, जो बने हमारे संपर्क माध्यम। हम उम्र, मित्र तथा अग्रज आप सबकी उपस्थिति से हर्षित हुआ है अंतर्मन। ऐसे सभी महानुभावों का बहुत बहुत आभार तथा धन्यवाद ज्ञापन। आज के कार्यक्रम के अध्यक्ष जी की अनुमति से कार्यक्रम के समाप्ति की घोषणा करती हूँ। धन्यवाद। बहुत बहुत धन्यवाद।